नावच लय इंटरेस्टिंग आहे, MC गावठी, आणि त्यात तुझी टॅगलाईन डोक्यावर परिणाम. हिपहॉप हे काय आहे नक्की रे? मराठी हिपहॉप तू या सगळ्या क्षेत्रांमध्ये नव्हता, तुला जाणून बुजून किंवा तुला यावंच लागलं, तर काय विषय होता दादा तू? म्हणजे RX-100चा मेन विषय काय माहितीये का? सगळ्यांना वाटतं ते माझ्या लाईफवर झालंय का? म्हणजे असं की तू एक तुझा आर्ट आहे तुझ्याकडे, हा, याच्याहून लोकांनी इतकं काय डोक्यात धरले तुझ्याबद्दल की तुला मारायची गोष्ट चालली आहे पार? तू जे जगलाय ते आम्ही नाही जगलो, मी असं बोललो होतो एकाला पत्रकाराला. तर आम्ही डोळ्यासमोर ज्या ज्या गोष्टी पाहिल्यात ना, ते आम लोक तर पाहूच नाही शकत कुठं पण. आत्ताच तू नंबर गाणं टाकलं तर त्याच्यावर 2-3 व्हिडिओ आले की तू या गाण्यात पण संभाटावरती शॉर्ट्स घेतलेत वगैरे. मग तुझं स्टँडचा काय वाकडे? पण कुणाला काय माहिती काय लिहिलंय कर्मात, थांबलंय दारात यमराज, पुढच्या 7 पण जन्मात माझा जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चरणात. माझ्या जीवनातला डाऊनफॉलच तो होता, म्हणजे एकदम टर्निंग पॉईंट होता. मी सगळ्यात जास्त ज्यांना जीव लावायचं तेच नाहीयेत. काय माय पप्पा त्या टायमाला होते नाही का थोडेसे. फादर बी डेंजर आहे, म्हणजे माझ्यापेक्षा माझा फादरच डेंजर आहे. चॉकलेट म्हणजे आणि ती आमची वेगळी भाषा असते नाही का. असे गुन्हेगार लोकांचं एक हे असतं, ते बोलताना नॉन नॉर्मल भांटाशात नंटाय बोलतो, अंटाशी भांटाशा अंटसती त्यांची अशी बोलतात ते. माझा तर मेन विषय काय माहितीये का भाऊ, मला दाखवायचंय समाजाला की समाजाची दुसरी साईड पण आहे, एक वाईट साईड पण आहे आणि एक चांगली पण आहे. आता सगळे म्हणतात पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण हे कोण बोलत नाही का उघड्यावर की पुण्यात गुन्हेगारी किती आहे. नमस्कार आणि नमस्कार म्हणजे मी तुमचा लाडका मित्र श्रीराज चव्हाण, आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल दॅट ऑड इंजिनियरला, म्हणजेच मला. म्हणजे आजच्या ऑडपॉडवरती आहे ना रॅपर आलेला आहे, म्हणजे MC गावठी त्याचं नाव आहे, आणि आपला मित्र आहे तो. आणि त्याच्या आयुष्यात काय चालतंय, एका रॅपरच्या आयुष्यात काय चालतंय, हे सगळं ह्या पॉडकास्टमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मराठी हिपहॉपला, जे हिपहॉप कल्चर आहे त्याला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं मोठं काम MC गावठीने केलंय, म्हणजे आपल्या दादांनी केलंय. हे सगळं करत असताना त्याचं आयुष्य कसं आहे, त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी आहेत, रॅप करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात, किंवा कुठल्या परिस्थितीतून जावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी आपल्या पॉडकास्टवर सांगितल्या. जास्त वेळ घेत नाही, लगेच पॉडकास्टला सुरू करू. चला रे, लावा सेटअप. म्हणजे शेवटपर्यंत ऐका, खतरनाक पॉडकास्ट आहे. दादू चहा घे बाहेर, सागर नसतो येत, त्यात भरून दे थोडंसं. मग आयलंडला जातो का? ओके भाई, थँक्यू. मुंबईचा अवघड बघू, 20 तारखेला जायचं ना आपल्याला. अरे भाई इकडं कुठं? इकडं चालतं भाऊ चहा प्यायला, तू कुठं काय? अरे भाई मी आपल्या एरियात आलोय, तू असं कसं इकडं कसं काय? पण चहा तुला तर माहिती आहे भाऊ, आपल्याला चहा किती आवडतो. विषयच नाही ना. मी काय म्हणतो, तू इकडं आलंच आहे, सगळं जुळून आलंय, चहाला पण भेटलं. चल ना जरा पॉडकास्टचा वगैरे विषय आहे का तुला? 100%. कुठे आपली RX? आपली RX बाहेरच लावली. चल जाऊ मग. चल असंच जायचं का? चहा घे. चहा महत्वाचं. Camera rolling. Scene 1, shot 1, take 1, action. कसं वाटतंय? एक नंबर भाई. म्हणलं पिक्चर मध्ये कधी जातोय त्यापेक्षा आधीच आपले चालू करा. आपलं जीवनच पिक्चर आहे, त्यात काय करायचं आता. आज जरा गॉगल बिगल घातले, कोण आले पब्लिक दिसतंय का? आज जरा हिपहॉपचा विषय त्याच्यावर चालू करू. जास्त काय म्हणत नाही मी, डायरेक्ट चालू करू. ठीक आहे. पण तुला कसं वाटतंय हे सगळं? एक नंबर बनवलंय भाऊ, नाही का? वाईब एकदम हाय ना? वाईब 100%. भीती नाही वाटत? नाही रे भाऊ, काय पॉडकास्टला कॉन्ट्रोवर्शियल होतात माहिती ना, मग परत ते चर्चा. आपलं जीवनच कॉन्ट्रोवर्सीवर जन्मले. तर दादा पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती मी कुठला प्रश्न विचारणार आहे. दादा किती कमवतोस तू? तुझं इन्कम काय? इन्कम तर सगळ्यांना माहिती म्युझिक मध्ये मजबूत आहे, पण सध्याला आपलं इन्कम 7 आकड्यामध्ये आहे, नाही का? काय सांगतो? 7 आकडे. ते मग हे फक्त युट्यूब मधलं इन्कम आहे का? युट्यूब स्ट्रीमिंग मिळून सगळं, आणि कॉन्सर्ट असतील? कॉन्सर्टचं जे वेगळं झालं ते पर्सनल असते. 7 आकड्यांमध्ये? 7 आकड्यांमध्ये. म्हणजे आयफोन पण 7 आकड्यातच भेटतो ना वाटतं? प्रो वगैरे घ्यायचं असेल तर किती घेऊ शकतो तो महिन्यात, जर ठरवलं तर? महिन्याला नाही, जर वर्षाला ठरवलं ना 10 घेऊ शकतो आरामशीर वर्षाला. हा, ठीक. प्रो सिरीज घ्यायची असेल तर. इन्कम तर काय आलं,
पण हे सुरुवातीपासूनच असं होतं का, म्हणजे कुठं जॉब बिब करायचा का हा. काय? आधी तर अवघड होतं नाही का लाईफचं, म्हणजे चित्रच वेगळं होतं नाही का. म्हणजे आधी जॉब वगैरे करायचो मी, म्हणजे लय जॉब केले जीवनात. पण मग ठरवलं नाही का एक गाणं टाकायचं. आणि माझा मोटिव्ह तर असा होता, एक गाणं टाकून मी हिपहॉप सोडून देणार होतो. काय कारण मी सांगतो? फक्त असं एक हॉबी म्हणून करत होतो त्या गोष्टीला, पण त्या गाण्याला थोडासा पुश भेटला. त्या टायमाला 50,000-60,000 व्ह्यूज पण खूप असायचे. बरोबर. त्यामुळे मग मी ठरवलं अजून करायचं. पण मी एवढंच ठरवलं होतं, जर द्यायचं तर 100% एकाच गोष्टीला द्यायचं. म्हणून पहिलं गाणं पडलं, की मी जॉब-बिब सगळा सोडून दिला आणि 1 वर्ष तर विदाऊट इन्कमच होतो मी YouTubeवर. काय सांगतो? हां. तरी पण मी जे करायचं ना ते करत होतो. म्हणजे पैसे कमवत होतो असे साइड बीडने कुठून पण. आईला ते नावच लय इंटरेस्टिंग आहे, MC गावठी, आणि त्यात तुझी टॅगलाईन डोक्यावर परिणाम. हे सुचलं कसं, आणि असं काय वेगळं नाही वाटलं का आईला? म्हणजे आपल्या पब्लिकचा विषय कसा आहे, आपल्या पब्लिकला तर माहिती आहे गावठी म्हणजे इथले गावकरी लोकं, मराठी हां. लोकं. पण बाहेरच्या पब्लिकला गावठी नाही का वेगळ्याच दृष्टिकोनाने बघतात सगळे. त्यांना वाटतं नाही का खालची लोकं असते आणि गावठी, ज्यांना काय माहिती नाही. पण तसा विषय नाही. मला लोकांचा दृष्टिकोन बदलायचा होता गावठी शब्दाबद्दल. कारण लोकं कमी समजतात मराठी लोकांना आणि गावठी लोकांना. म्हणून मी स्वतःपासूनच सुरुवात केली ती नाही का, की मीच गावठी आहे. म्हणजे आई लोकं शपथ. फ्लॅटमधली जरी लोकं गाणे ऐकत असतील ना, ते म्हणतात, "भाऊ गावठीचं गाणं ऐकलं का?" असा विषय. ते गावठी म्हणलं का आपल्याला जरा लो स्टँडर्ड वाटतं, यार काय गावठी आहे का हां. तू? असं तेच. गावठ्यांसारखा काय राहतो लय असं. लोकांना वाटतं तसं, पण मला तेच बदलायचं होतं म्हणून मी स्वतःपासूनच सुरुवात केली त्या गोष्टीची. मग तुला त्याचं असं कधी वेगळं नाही वाटलं का, आईला लोक काय म्हणतील आधी हे? वाटायचं लोकं म्हणायचे काय नाव ठेवलंय, गावठी वगैरे नाही का. हम्म. पण माझं आधीपासूनच होतं भाई करायचं तर मराठीसाठीच करायचं आपल्याला. बाकी तर हिंदी-बिंदी सगळे आर्टिस्ट आहेत. पण आपल्याला मराठीत करायचं नाही का काहीतरी. मग त्यात ते तिथपर्यंत ठीक होतं, MC हां. गावठी वगैरे. डोक्यावर परिणामचा काय विषय, काय परिणाम झाले तुझ्या डोक्यावर असं? परिणाम तो लय वेगळा विषय नाही का. तोच म्हणजे ऐकायचंय. सीन काय आहे आता आता जे आमच्या सोबत राहतात त्यांना माहिती आहे आमची लाईफच वेगळी आहे. एकदम क्रेझी नाही का. आणि मेन जो माझा इन्स्पिरेशन आहे ना YG म्हणून, YG 400 म्हणून, त्याची पण टॅगलाईन तशीच आहे नाही का, स्टिल ब्रेझी. स्टिल ब्रेझी म्हणजे क्रेझीला ते ब्रेझी लावतात कारण सी शब्द नाही वापरत. जे ब्लड्स वाले असतात ना ते सी शब्द नाही वापरत म्हणून ते ब्रेझी म्हणतात. हे ब्लड्स वाले काय आहे? आणि ब्लड्स आणि क्रिप्स 2 गँग आहेत. म्हणजे असे तर लय गँग आहेत, पण मेन या 2च गँग आहेत. म्हणजे प्रत्येक रॅपर तर नाही रिप्रेझेंट करत. म्हणजे ते तर तिकडचं आहे, पण आम्ही त्यांचेच सगळे अडॉप्ट केले म्हणून आम्ही पण लावतो नाही का. म्हणजे आम्ही ब्लड वॉक करतो. थोडक्यात ब्लडचे गँग साईन देतो. त्यामुळं आम्ही म्हणजे एकदम तीच लाईफ जगतो. बाकीच्यांचं माहिती नाही, पण मी आणि माझं होमी जे आहे ना, एकदम प्रॉपर जगतो आता नाही तू का ज्या ते. शब्दांमध्ये बोलतोय ना, मी आणि माझे होमी, हां, ब्लड बॉग हां. आणि गँग साईन वगैरे, ते हे नॉर्मल जनतेला माहित नाही. म्हणजे नाही. थोडक्यात सांगतो ओगली, की ब्लड ग्रुप हां, आणि क्रीप असे 2 ग्रुप आहेत ना, 2 आहेत. आणि ह्यांच्यात दोघांमध्ये भांडणं बिंडणं भांडणं असतात आहेत. हां. काहीतरी. ब्लड ग्रुपचं ब्ल्यू सिम्बॉल आहे नाही काहीतरी, रेड आहे. रेड. हा, हां, अच्छा, ब्लड ग्रुपचा रेड आहे. रेड, ते आणि रुमाल विमाल हां, असतात, आणि क्रीपचा रेड. क्रिपचा ब्लू आहे. बँडना म्हणतात त्याला. हा, बँडाना. बँडना. मग हे त्यांनी कलर पण डिफाईन करून घेतले का, हां. आमचा ब्ल्यू, आमचा रेड? आणि शब्दांमध्ये पण आहे. म्हणजे जे क्रिप्सवाले आहेत ना, ते बी डे बोलतच नाही, ते सी डे बोलतात. बर्थडे असला तरी सी डे. आणि सगळ्यात मेन तर जिथून हिपहॉपची सुरुवात झाली म्हणजे हिपहॉप वाढलं कॉम्प्टन शहर. त्याला पण ब्लड्सवाले बॉम्प्टन बोलतात. कॉम्प्टन नाही बोलत. एवढी तिकडं नाही का डेंजर भांडणं आहेत. म्हणजे ब्लड ग्रुप सी शब्द वापरतच नाही, कारण की नाही. तो क्रीपवाल्यांचा हां, आहे. क्रिपवाल्यांचा आहे. त्यांना क्रेझी जरी बोलायचं असलं तरी ते के लावतात. आई शपथ. म्हणजे एवढं हे आहे त्यांचं. मग तिकडून ते इथं कसं आलं, ते तुझ्यापर्यंत कसं काय पोहोचलं? माझ्यापर्यंत तर सगळ्यात पहिलं तर नाही का आम्ही गाणे-बिणे ऐकायचो एवढं काय माहिती नव्हतं. पण एवढं माहिती होतं, की एमिनेमचं ते गाणं आलतं 9 माइल्स मधलं. हा. तर त्यामुळे थोडंसं इंट्रोडक्शन झालं हिपहॉपचं, पण मला माहिती नव्हतं एवढं गँग वगैरेचं काय. मग हळू मी आणि माझं होमी एक्सप्लोर करत होतो एजे म्हणून आहे. होमी म्हणजे काय? होमी म्हणजे आपला एकदम क्लोज फ्रेंड नाही का. म्हणजे कोण पण आपला मित्र आपला होमी नाही होऊ शकत. जो आपल्यासोबत राहतोय, जो आपल्याच एरियात राहतोय तो आपला होमी आहे. कोण पण असा लांबचा येऊन नाही बनू शकत. अच्छा, म्हणजे घराच्या जवळ एकदम राहणारे क्लोज आणि एका क्लोज हुडमधले मित्र. आम्ही. अच्छा, मंडळात राहणारे, हां, म्हणजे एका थोडक्यात मंडळातले हां, होमी. मंडळातले होमी. अच्छा, तसा असा विषय विषय तो. आहे तो. आणि मग ते गाणं तू पहिल्यांदा ऐकलं एमिनेमचं? एमिनेमचं म्हणजे इंट्रोडक्शन झालं, की मला असं पण काहीतरी आहे कितवीत या असताना? जगात. ते झालं असन कमीत कमी नाही का 9वी-10वीच्या टायमालाच झालं असेल मला वाटतंय. त्याच्या आधी आम्ही ऐकायचो ते हनी सिंग वगैरेचे गाणे ऐकायचो. पण त्यामुळं पण माझ्या जीवनावर लय इम्पॅक्ट पडला त्या गोष्टीचा. पण तेव्हा मला माहिती नव्हतं रॅप वगैरे काय असतं. पण एक इच्छा होती सिंगर बनण्याची. आधी पहिल्यापासूनच? लय आधीपासून होती. म्हणजे जेव्हा हनी सिंग त्यांचे गाणे ऐकायचो ना, वाटायचं की हेच करायचंय. पण एवढं ते हे नव्हतं नाही का मला, की मला नॉलेज नंतर त्यातलं. कळलं की आपण सिंगर तर नाही बनू शकत. एवढं का कळलं बरं? होतं. आवाज आवाज ऐकून? आपला आवाज वेगळा आहे ना.
मग मला सांग की इंग्लिश गाणी तू ऐकत होता हा. सुरुवातीपासूनच? हा. मग पहिली लाईफ म्हणजे एकदम भारी होती का जेव्हा लहानपणापासून नाही, किंवा नाही. ते इंग्लिश गाणी ऐकायचं म्हणजे असं काहीतरी असतं ना की नाही म्हणजे विषय कसा होता, आमची लाईफ तर आधीपासूनच खराब आहे नाही का. आता कुठंतरी पटरीवर आहे. म्हणजे खरं म्हणजे आहे आम्ही जे जगलोय ना ते दुसरं कोणी जगलं नाही अजूनपर्यंत. बाकीच्या लोकांना बोलायला सोपं आहे नाही का, की नाही का. आता पण मी गेलो होतो मधी तिथं हम्म. पत्रकार परिषद पण विषय झाला. तू जे जगलाय ते आम्ही नाही जगलो. मी असं बोललो होतो एकाला पत्रकाराला. तर तो पण म्हणलेला तू असं काय जगलाय. तर आम्ही डोळ्यासमोर ज्या ज्या गोष्टी पाहिल्यात ना ते आम लोक तर पाहूच नाही शकत. तू वेगळं जगला म्हणतोय दादा, हा. पण नक्की कसं होतं म्हणजे तुझं बालपण कसं होतं तिथून सुरू करू आपण. बालपण सगळ्यात मेन तर नाही का, मी ज्या एरियात राहायचो ना तो एरिया लय म्हणजे लय बेकार आहे नाही का. आधीपासूनच टॉपला आहे गुन्हेगारीमध्ये. तर मग आम्ही लहानपणीपासूनच बघत आलो की कसं काय चालते म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींसाठी भांडण होते तिथं नाही का. मग तू कॉलनीत आणि राहतो की कॉलनीत टाईपच आहे, पण पिंपरी नाव ऐकूनच सगळ्यांना कळतंय कुठून आलोय. कारण आता मध्ये आम्ही नाशिकला गेलो होतो. तिथे एकाला ऍड्रेस विचारला फक्त. त्यांनी विचारलं कुठून आलं, त्याला एवढंच बोललो पिंपरीतनं आलो. तो म्हणतो सगळे भाई लोक आले. म्हणजे एवढं नाव खराब आहे पिंपरीचं नाही का. म्हणजे आई. चांगल्या गोष्टी पण आहेत, पण त्या हम्म. लपून आहेत सगळ्यांपासनं. तिकडे हा. आहेत म्हणजे मैत्री जसं पुण्यात आहे तसंच आहे सेम. पण जी गुन्हेगारी आहे ना रस्त्यावर ती लय बेकार आहे तिथली. अच्छा, म्हणजे तू गुन्हेगारीतच वाढलाय हा म्हणजे लहानपणापासून. थोडक्यात माझा आणि त्या गोष्टीचा एवढा संबंध नाही आला कधी. पण जर तिथं सर्व्हाइव्ह करायचं ना कोण ना कोण पाहिजे नाही का. असं अवघड आहे. पाहिजे म्हणजे तुझ्या कोणतरी बॅकअप कोणतरी पाहिजे. बॅकअपला पाहिजे. असं अवघड आहे तिथं सर्व्हाइव्ह करणं. जर काही करायचं आयुष्यात पुढे जायचंय तर. बॅकअप बिकअप मग तुला पण असेल ना बॅकअप बिकअप. आहेत ना भाऊ लय बॅकअप आहेत. तू पण असा करतो का फुल धिंगाणा गाण्यांमध्ये दिसतच. नाही आहे तसं. म्हणजे आपलं कसं आहे, मी तर काही करत नाही पण माझे मित्र लय बेकार आहेत नाही का. म्हणजे माझ्यापर्यंत काही येऊ देत नाही. असा विषय आहे त्यांचा. तू जेव्हा शाळेत होता तेव्हा तू भांडणं बिंडणं केली होती का मग? ते तर व्हायचं शाळेमध्ये तर सगळ्यांचेच भांडण होते. मी RX 100 मध्ये पण बोललोय. शाळा सुटल्यावर भेट. हा, तिथं तू ते तो रिकॉल dialogue केलंय आहेच. सगळ्यांचं. हा. शाळा सुटल्यावर भेट शाळा मग तुला सुटल्यावर भेट. दाखवतो. ते तर व्हायचं नॉर्मली पण ते वेगळी भांडणं होती. पण व्हायचीच नाही का. म्हणजे माझं शाळेचं जीवन तर लय बेकार होतं नाही का. काय म्हणजे होतं एखादा किस्सा? इच्छा पण नव्हती माझी जास्त शिकायची. मी डायरेक्ट टाकीच्या मागणं दप्तर फेकून घरी असायचो मधल्या सुट्टीत. का शिकायची इच्छा काय नव्हती? एवढं माझं इंटरेस्ट नव्हता आधीपासनं. कारण मला माहित होतं या गोष्टीत तर काही करायचं नाही. आधीपासनं कमीत कमी नाही का, जेव्हा मला YouTube इंट्रोडक्शन झालं ना, तेव्हापासनं मी YouTubeवरच आहे थोडक्यात नाही का. रेसलिंगचे व्हिडिओ टाकायचो आधी. हा. न्यूज ब्यूज टाईप नाही का, रेसलिंगच्या न्यूज चॅनल चालायचे आधी बरोबर. WWE हा. ते पण मी केले नाही का. मग तू सुरुवातीपासून युट्यूब वरती युट्यूबवरच ट्राय फोकस केलेल्या होता गोष्टी. माझा आणि माझा मित्र आहे अमन म्हणून. हा. त्याच्या दोघांचा आम्हाला काहीतरी वेगळंच करायचं होतं आधीपासून. आणि मग तेव्हा जेव्हा शाळेत इंटरेस्ट नव्हता तेव्हा हा. घरचे काय बोलायचे का? घरचे पळून येऊन आल्यावर मारायचे का? मग आधी व्हायचं ना सगळं. माझ्या घरच्यांना बोलून घ्यायचे. त्याशिवाय मला शाळेत नव्हते घेत. 2 आठवड्याला माझ्या घरच्या शाळेत असायचे. लय मार खाल्ला असेल पप्पांचा वगैरे. लय माझा फादर लय डेंजर आहे. काय करतात पप्पा, काय करतात? पप्पांचं गॅरेज आहे. आणि आई? मम्मी घरीच असते. मग तुला असं कधी वाटलं नाही का चांगलं शिक्षण घेऊन मग आपण जॉब करावा आणि घर सेटल करावा, असं कधी हा थॉट आधीपासनं एकच होतं की आयुष्यात काय पण करायचं पण जॉब नाही करायचा. पहिल्यापासून ठरवलं? पहिल्यापासून होतं लहानपणीपासून की जॉब नाही करायचा मला. ही तर आपलं मॅच होतं. हे माझं पण हा. ठरलेलं होतं की काय जे करण ते आपल्या दमावर करायचं. घरून बरोबर. जॉब बिब कधी. मग कॉलेजला कुठे गेलं तू 10वी झाल्यावर? कॉलेजला पिंपरीतच घेतलं मग नाही का. कुठल्या कॉलेजला होता पिंपरीला? महात्मा फुले म्हणून आहे. हा. तिथं काय घेतलं. सायन्स बियन्सला होता का तू? नाही आर्ट्स मध्ये होतो. आर्ट्स. आणि हा. केली 12वी? 12वी झाली. फर्स्ट इयरला कोरोना आला. मग मी पण कोरोना सोबत गेलो. मग केली का नाही पूर्ण? मग नाही फर्स्ट इयरला फेल झालो ना मी. मग तू शिक्षण कंटिन्यू नाही केलं? नाही ते पण फेल असं झालो. सगळ्या विषयात पास झालो नाही का. हा. फक्त मराठीत फेल झालो. कारण का तर नाही का, शॉर्ट काय झाला होता. गेट असते आमच्या कॉलेजचं, त्याच्या आत बाकीचे येऊ शकत नाही. माझे मित्र यायचे आत. आणि स्वामी सर म्हणून एक सर होता आमचा. तर त्यासोबत माझी भांडणं झाली होती. तो मराठीलाच होता. नेमकं त्याने मला त्यातच नापास करून टाकलं. का बरोबर? मराठीत तर तुझं एवढं पक्के सगळं तुझे पक्क होतं पण त्यांनी मला फेल करून टाकलं डायरेक्ट. काय माहित त्यांनी काय केलं. त्याला नाही म्हणला शाळा सुटल्यावर भेट, कॉलेज तो भेटला होता पण जाऊ द्या आता. शिक्षक आहे आपण आदर करतो तेवढा नाही का. क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी ते जे व्हॅल्यूज आहेत ते आहेत. हा. असं उगाच सगळं नाही सोडलेलं. मग कॉलेज झालं हे, हा. मग रॅपला इंट्रोड्यूस झाला. पहिलं गाणं कसं डोक्यात आलं की लिहायला कुठं सुरुवात झाली रॅप आधी लिहिण्याची? तर सगळ्यात पहिलं तर मी काय केलं, जे तिकडचे गाणे आहेत ना ते ऐकले. त्यांचा फ्लो बी बघितला नाही का कसा असतो काय असतो. आधी तर येत नव्हतं. मग हळूहळू नाही का, आधी आम्ही हिंदीत लिहायचो थोडक्यात. कारण तेव्हा बरं. मराठी रॅप सीनच नव्हता. जेव्हा आम्ही सुरू केलं ना कोणच करत नव्हतं.
आणि जे पण करायचे ना ते काहीतरी वेगळंच करत होते नाही का, जे परिस्थिती वगैरे असले रॅप बनवायचे. पण ते लोकांना ऐकून फायदाच नाही, ते अजून डिमोटिवेट व्हायचे ते ऐकून. आम्ही पण तेव्हा ऐकून नाही का 2-3 गाणे होते, आता आठवत नाही मला, तसलेच होते ते, पण ते ऐकून काही फायदाच नव्हता. कुठले त्याचे 2-3 लाईन सांग ना की एखादा. 2-3 लाईन तर आठवत नाही जुन्यातले मला, कारण हे लय जुनी गोष्ट आहे. आता जर मी माझं नोट्स खोललं ना, एवढे गाणे निघतील ना की मी स्क्रोल करायला 2 मिनिटं लागतील तरी गाणे संपणार नाही माझे, एवढे काय स्टॉक सांगतो? आहे माझ्याकडे. आई शपथ. लय जोरात. मग पहिल्यांदा गाणं कधी लिहिलं गेलं तुझ्याकडून? पहिल्यांदा गाणं मी प्रॉपर गाणं रेकॉर्ड केलं असेल ना, मला वाटतं 2017 किंवा 18 मध्ये केलं असेल मला वाटते, प्रॉपर गाणं रेकॉर्ड स्टुडिओ मध्ये जाऊन. बर, कुठलं होतं ते? ठीक आहे म्हणून एक गाणं होतं माझं नाही का, ठीक आहे, ठीक पहिलं आहे. गाणं ते हा. लॉन्च केलं होतं, सोडलं होतं म्हणजे सोडलं YouTube ला? होतं, मग ते आता प्रायव्हेट आहे. काय आहे, तुला आठवत त्यातले एखाद 2 लाईन्स? लय अवघड आहे नाही का, मला तर आता माझे RX-100 मधले पण काय काय कडवे आठवत नाही का. आता शोबीला पण झाले माझ्यासोबत तसं, मला आठवत नाही मधले, कारण मी एवढे मोठे मोठे गाणे लिहितो, त्यातनं आठवणे लय अवघड आहे. बरोबर. तूच एकटा असेल की 8-8 मिनिटाचे गाणे लिहिले हा. डायरेक्ट रॅप, म्हणजे ते गाणं निबंधच असतो तो डायरेक्ट. थोडक्यात. हा निबंध फेमस चाललाय आता सध्या विषय. मग तू पहिलं गाणं जेव्हा केलं हा. तेव्हा तुला पहिलंच गाणं म्हणजे ठीक केलंच रिस्पॉन्स आला होता की कसं? नाही त्याला नव्हता आला, ते फोन मध्ये मी शूट केलं होतं थोडक्यात. फोन मध्ये, आयफोन मध्ये शूट केलं होतं आणि टाकलं होतं बर्थडेला माझ्या. हा हा. मग त्याला नव्हता आला रिस्पॉन्स नाही का. मग ते असंच होतं नाही का, म्हणजे फुल टाइम नव्हतं ना करत मी, पण त्याच्यानंतर ठरवलं की करायचं तर आता प्रॉपर करायचं कॅमेरा बिमेरा मध्ये, मग तिथून रिस्पॉन्स यायला लागला मला पब्लिकचा. कुठलं गाणं केलं होतं पहिलं हँडसअप आलं होतं पहिलं गाणं नाही का, हा. एकदम प्रॉपर. मग त्याच्यात काय थॉट होता का तुझ्या ह्याच्यात काय करायचंय का? असं म्हणजे प्रत्येक जण तुझे जी गाणी ऐकतो हा. आता त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न असतो तुझा, हा, का फक्त आपल्याला शिव्या द्यायच्या ते आहेत आणि फक्त हे नाही का धिंगाणा होता एक टाईपचा. मला जरा बज क्रिएट करायचा होता की हा भाई आम्ही पण हाय पिंपरीतनं नाही का, की हाय रॅप सीन मध्ये. तेव्हा सुरू झालता मराठी रॅप, जरा आला होता वर, सगळ्यांचं लक्ष बरोबर. होतं पुण्यावर. मग तेव्हा तू पहिलं ते तेव्हा मी ते hands up पहिलं केलं. गाणं टाकलं आणि ते पण लय अवघड मध्ये आलं होतं, त्याचं मिक्स मास्टर झालं नव्हतं प्रॉपर. आता तू तेव्हा जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा मग तू कमवत काय होता तेव्हा, साइड बाय साइड काय चालू तेव्हा होतं? मी जॉबला होतो, कशात जॉब करायचं आईस्क्रीम तू? पार्लर होता एक, तिथं जॉबला होतो मी. काय करायचं तू, म्हणजे तुझं स्वतःच होतं की जॉब? नाही जॉब करायचो मी तिथं. तू आईस्क्रीम वगैरे विकायचं? हा. आणि मग त्याच्यानंतर माझा मित्र बोलला एक गाणं सोड बघ काय होतंय, अमन म्हणून आहे. हम्म. त्यांनी पण मला लय मदत केली नाही का, म्हणजे त्या गाण्याला पैसे कमी पडले तर त्यांनी पैसे टाकले होते, म्हणजे एवढी आमची मैत्री आहे नाही का. तर मग तो बोलला एक गाणं टाकून बघ, आणि माझ्या मनात एकच होतं, एक गाणं टाकायचं आणि आपलं काहीतरी दुसरं बघायचं आता, कारण हे हॉबी म्हणूनच ठेवणार होतो मी. बरोबर. पण ते गाणं पडलं, कारण जे माझ्यासोबतचे बाकीचे रॅपर होते पुण्या वगैरेतले, त्यांचे गाणे बी तेवढे पळत नव्हते, ते माझ्या आधीपासून असून पण. बरोबर. मग ते जरा पुश घेतला त्या गाण्याने थोडासा, मग मी सुरूच केलं, मग जॉब बीब सोडून टाकला. मग तू आईस्क्रीमच्या आधी कुठला जॉब केला होता म्हणजे? त्याच्या आधी मी एका हॉस्पिटल मध्ये होतो नाही का, काय सांगतो? रिसेप्शन मध्ये. हा, हा, कुठल्या हॉस्पिटलला? किनीकर म्हणून होतं, किनीकर हॉस्पिटल. तिथं तू रिसेप्शनिस्ट म्हणून हा. करायचो? आईला, मग तिथं पण तू असं रॅप मध्येच बोलायचा? नाही तसं नव्हतं बोलत, पण तिकडे 24 तास मी नाही का, जवळ पण असेल ना कामावर, मी गाणे लिहायवरच फोकस ठेवायचो तिथं, कारण ते नवीन नवीन होतं तिथं मला जरा. काय असतं रे नॉर्मल लोकांसाठी रॅप म्हणजे, तू कसं बघतो रॅप कडं? रॅप नाही का, आता प्रत्येक जण म्युझिक ऐकतो, पण प्रत्येकासाठी म्युझिकचं सगळं वेगळं आहे. काही लोकांना सॅड सॉन्ग आवडतात, पण आता रॅप कल्चर आपल्या युवा पिढीतले जोरात आहे नाही का, म्हणजे ज्यांना काही कळत नाही ते पण ऐकतात. आणि मोस्टली काय होतंय, लोक नाही का वेगळा अर्थ काढतात, म्हणजे खूप अशा लाईन असतात ना, त्यात मी वेगळं बोललेलो असतो किंवा दुसरा कोणता आर्टिस्ट वेगळा बोललेला असतो, पण पब्लिक वेगळा अर्थ काढते. बरोबर. असा विषय. आणि त्यांनी समजलं पाहिजे पब्लिकनी मेन तर नाही का, की आर्टिस्ट एक गाणं काढतो ना, त्याच्या मागे काहीतरी कारण असते. कारण तू असं लिहायला बसला ना, तू काय पण नाही लिहू शकत, पण जे तुझ्यासोबत झालंय किंवा ते जे तू जगतोय ना, ते लिहिणं लय सोपं आहे. नंबरकारी म्हण किंवा त्याच्या आधी डोक्यावर परिणाम, ते एक मॅटर हे केलं. मग त्याच्यात काय होतं, तुझ्या डोक्यात काय होतं ते गाणं मॅटर करायचं कसं लिहायचं? होतं, आपला मित्र आहे जेलमध्ये, नाव नाही घेऊ शकत, हाय तो नाही का, त्याच्यासाठी लिहिलं हुक. यातच मला होमिसचे लेटर पण जेलमधून, त्यासाठी तो हुक लिहिला होता मी. अच्छा. आणि मग हे RX-100 कशासाठी होतं? RX-100 तर मेन विषय काय माहितीये का, सगळ्यांना वाटतं ते माझ्या लाईफवर झालंय, पण माझा आणि त्या RX-100च्या हुकचा काही संबंध नाही, माझ्या वडिलांचा संबंध आहे. माझ्या म्हणजे? वडिलांवर हुक लिहिलाय मी तो नाही का.
माझे वडील RX-100 वापरायचे आधी जेव्हा मी लहान होतो. हा. आणि एवढंच नाही, कमीत कमी मी 7वी-8वीला असेल तेव्हा त्यांनी मला ती गाडी आणून दिली होती. पण माझी तेव्हा इच्छा नव्हती, गाडी बिडी येत नव्हती मला, तेव्हा घेऊन दिली होती. व्हाईट कलरची होती नाही का RX-100. काय सांगतो? म्हणजे माझ्या फादरला एवढा क्रेज आहे, पण त्यांची काहीतरी भांडणं झालती, त्याच्यावरनं ते मी हुकलेला होता म्हणजे थोडासा. पप्पांच्या भांडणावरती ते गाणं पप्पांच्या लिहिलं? भांडणावर आहे हुक. काय पप्पांवर ट्रॅप बसवला होता का? हा, काय कारण माझे सांगतो? पप्पा त्या टायमाला होते नाही का थोडेसे. फादर पण डेंजर आहेत. फादर बी डेंजर आहे, म्हणजे माझ्यापेक्षा माझा फादरच डेंजर आहे. आणि फादरला जेव्हा गाणं ऐकवलं हा. RX-100 कसं वाटलं होतं? त्यांना तर काहीच आयडिया नव्हता नाही का, आधी माझ्या घरच्यांना माहिती नव्हतं की मी हे सगळं करतोय. हा. RX-100 पासूनच समजलं त्यांना. घरी तू रॅप करतोय हे माहित घरी नव्हतं? माहिती मग नव्हतं तू ना जॉब त्यांना. नव्हतं करत, मग तू घरी पैसे कसे द्यायचं? मी करायचो काही ना काय, आता स्ट्रीट वर व्हायचा विषय नाही का आमचा. एखादा सांग की असा कुठला काय? म्हणजे असायचे आम्ही जरा करायचो, आता ते सांगू नाही शकत काय काय गोष्टी नाही का, पण व्हायचे. कुठून ना कुठून मी म्युझिक पण बनवायचो आधी मध्ये, त्यातनं पण मला पैसे भेटायचे कधी ना कधी. पण किंवा किती ते माझं कमवायचे दुसरं तेव्हा? चॅनल होतं ना रेसलिंगचं, हा. त्यातनं पण यायचे 2-3 महिन्यात एकदा पेमेंट, मग होऊन जायचं तेवढं. किती कमवायचे तेव्हा तू महिन्याला? तेव्हा मी जेव्हा मी कामाला होतो ना, तेव्हा 10,000च कमवत असेल फक्त. आणि जॉब सोडल्यावर? जॉब सोडल्यावर तरी पण मी महिन्याला 10-15 हजार कमवायचो कसं ना कसं. आणि मग ते घरी द्यायचं? हा, मी घरी आणि द्यायचो. मग घरी माहित नव्हतं का तू जॉब सोडलाय? आणि नाही, घरी तर काहीच माहिती नव्हतं की मी जॉब सोडले का नाही. आई शपथ. आणि मग पहिलं RX-100च्या वेळेस तू घरी सांगितलं का? त्यांना मग कळलं, मी पप्पांना म्हणलं ना शूट करायचं आहे आपल्याला, चला. त्यांना माहिती नव्हतं, त्यांनी तर दाढी बी केली नव्हती. त्यांना डायरेक्ट मी उचलून घेऊन गेलो, बोललो चला आता शूट करायचं. तो सीन पाहिलाय मी, पप्पांना हा. असा लुक द्यायला लावलाय आणि खतरनाक दिसतात ते फादर. तेव्हा काय वाटलं फादरला जेव्हा गाणं पाहिलं तेव्हा? फादरला चांगलं वाटलं, पण तेव्हा त्यांना एवढं काय वाटलं नाही. पण थोड्या दिवसानंतर माझे पप्पा एका ठिकाणी बसले होते आणि तिथली पोरं ती गाणे ऐकत होते नाही का, आणि त्यांना कळलं की हे माझे वडील आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत जाऊन फोटो काढला ना, तेव्हा माझ्या पप्पांना वाटलं की हा काहीतरी करतोय. शिव्या नाही दिल्या का तुला? यार तू किती घाणघाण शिव्या देतो, असं कुठं असते होय? हा, म्हणजे अजून पण बोलतात मला शिव्या बिव्यांचं, किती घाणघाण शिव्या देतो हे ते, पण मी करतो कसं तरी मॅनेज नाही का. आणि आई काय म्हणते आईला जेव्हा कळालं? मम्मी बोलते शिव्यांबद्दल, सगळे माझ्या घरचेच बोलतात मला शिव्या नको देत जाऊ हे ते नाही का. पण त्यांना पण माहिती आहे काही मी तसाच आहे, म्हणजे घरी बिरी शिव्या देत नाही, पण त्यांना म्हणजे माझ्या घरचे लय फ्रेंडली आहेत नाही का असे. माझे फादर लय फ्रेंडली आहेत, त्यांना माहिती आहे मी शिव्या बिव्या देतो बाहेर पण त्यांना एवढं पण माहिती आहे त्यांचं पोरगं काय पण करून पण व्यसन बिसन काही करत नाही, त्यामुळे ते मला एकदम सूट देतात. काय सांगतो तू? व्यसन नाही हा, करत? काहीच नाही. आता रॅपर म्हणलं की गांजा बिंजा तर कॉमन झालंय, किंवा हा. गांजा पिऊन लिहिणं, किंवा हा ते वाईब करण्यासाठी काहीतरी नशात असणं. हा तू नशाच नाही करत? नाही, काहीच नाही. आजपर्यंत मी सिगरेटला पण तोंड नाही लावलं तर. काय सांगतो? कधीच नाही. मी सोडा, माझ्या मित्रांनी बी नाही लावलं. माझे मित्र आहेत ना, एजे झाला, अमन झाला, सागर झाला, त्यांनी पण कधी नाही लावलं. आम्ही आधीपासून असेच आहेत नाही का. आई शपथ. हे भरपूर लोकांना पहिल्यांदाच हा. कळेल. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन तोच आहे, रॅपर म्हणले की गांजा गांजा वडणार. वडणं. म्हणजे आता मी हॉटेलला जरी गेलो ना मित्रांसोबत, तिथल्या लोकांचं पहिले एकच असते, इकडे बिअर रूम, काय बार इकडे. त्यांना वाटतं की नाही का पोरं बिरं आले म्हणजे की दारू पिणारेच असते, तसं नसतंय काय नाही का. तोंडावरनं वाटतो नाही का आम्ही सगळे नाही का तसे करणारे, पण तसा काही विषय नाही का. नाही, मला ते कधी रिअलाइज झालं आपण गाण्याला भेटलो होतो आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं हा. होतं एका मित्राच्या गाण्यासाठी की मी काय करत नाहीत. हा, तेव्हा तुम्हाला जरा ते भारी वाटलं होतं की आपल्यासारखं कोणतरी हाय इंडस्ट्रीमध्ये की जे कोण काय बरोबर. करत नाही. ते भरपूर असतील, पण ओळखलं जातं सगळं ह्या इंडस्ट्रीमधली लोक की हे करतच असतील, किंवा हे बरोबर. केल्याशिवाय यांना काय सुचतच नसेल. पण तसं नसतं, होऊ शकतात गोष्टी होऊ अशा पण शकतात. चांगल्या हा. वेळेने. RX-100चा मग अशी विषय निघाला, पण हा. त्यातलं माझं एक ते राहिलं विचारायचं. 16 मिलियन व्ह्यूज आहेत त्या गाण्याला हा. एका वर्षात. मोस्ट व्ह्यूड सॉन्ग आहे तुझं ते. हा. त्याच्याबद्दल जरा ऐकव ना जरा पब्लिकला. म्हणजे लईच थग लाईफ होते आमची. हम्म. मी आणि माझे मित्र आधी दिवस चहावर काढायचो, त्याच्यावर मी लिहिलं होतं नाही का RX-100 मध्ये, कारण वाईबच पॉवर, या दुनियेला काय माहिती होमिनियन मी दिवस काढले चहावर. म्हणजे दुनियेला माहितीच नाही. ते जेव्हा वेगळी शीट करत होते ना, त्या टायमाला आम्ही दिवस आम्ही चहावर असायचो. जेवत काय नसायचे, फक्त चहा. चहा. आणि मग त्याच्यात त्या गाण्यात वडिलांवरती पण लिहिलंय ते हा. पण. तर ते कसं होतं, फक द सिस्टीम, तुझे गाणे डिलीट मार, मला फोन येतोय पोलिसांचा, ह्यात काही नवीन, समाजाने प्रत्येक वेळी आवाज दाबलाय, गरिबांचा फरक पडत नाही, मला सपोर्ट माझ्या वडिलांचा. अशी लाईन होती. म्हणजे नाही का, समाजाने किती पण प्रयत्न केला ना मला दाबण्याचा, किंवा कोणत्या दुसऱ्या लोकांनी केला, मी घाबरत नाही कोणाला, कारण मला माहिती आहे माझ्या मागं माझे वडील आहेत. क्या बात आहे. तो विषय वडिलांचा सपोर्ट म्हणजे सगळं लय संपतं म्हणजे. तिथं. हा, बाकी कोणाच्या सपोर्टची गरजच नाही. तिथं जिंकल्यासारखं वाटतं ना, जर आपल्या हा. वडिलांचा जर सपोर्ट असेल. वडिलांचा तर सपोर्ट आहे मग मला लय. अर्ध युद्ध आपण तिथं जिंकलेलं असतं. 100%. ते गाणं म्हणणं झालं तू RX-100 एकदा ऐकायचे हा. तुझ्या इथून जरा ते हुक ना, समोर बसून. हा, कसं आहे
हे माझ्यावर बसवलं ट्रॅप, मला भेटली टीप, पुढच्या चौकात माराय मला पोर थांबले, त्या दिवशी लय घाण झालो असतं कॉट, नशिबानी सोबत होती माझी RX 100, मला घालवायचा फुल वाटते केलता प्लॅन, 10-20 पोरांसोबत ह्यांनी शॉट पण आणलेत, पण मी कसला घावतोय चौथ्या गेअरवर बांगबुंग करत निघली माझी RX 100. लय खतरनाक, म्हणजे यांनी ट्रिपच होती पूर्ण डायरेक्ट. वेगळी वेगळी शीट होती नाही का काहीतरी, अशा कॉन्सेप्ट वर कोणी लिहिलं नव्हतं गाडीवर नाही का. गाडीवरती कोणी लिहिलं नव्हतं, आणि हा. गाडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, त्यात RX 100. हा म्हणजे असं एक- पोरांसाठी गाडी म्हणजे एक फिलिंग आहे, प्रेम असते पोरांचं गाडीवर. बरोबर. आता उज्जैनला जाऊन आला तू, हा काय फील आला तुला? उज्जैनचा आहे? म्हणजे माझं आणि उज्जैनचं नातं लय डेंजर आहे नाही का. म्हणजे माझ्या जीवनात माझं कसं आहे, मी काय पण नवीन घेतलं किंवा काय केलं ना, माझ्या जीवनात काय चांगलं झालं ना, मी पहिलं उज्जैनला जातो, आणि जर मला गरज वाटली की काहीतरी वाईट होणार आहे तेव्हा पण मी उज्जैनला जातो. म्हणजे लय मोठी, लोकांचं माहिती नाही मला मानतात का नाही, पण माझा लय विश्वास आहे नाही का. महादेवर. हा लय म्हणजे लय, म्हणजे माझ्या जीवनावर लय इम्पॅक्ट आहे माझ्यापर्यंत. म्हणजे अशा काही काही गोष्टी झाल्यात ना, ज्या जर त्या घडल्या असत्या ना, लय मोठा शॉट झाला असता. जसं की एखादं सांगा आता. जसं की मध्ये आमची भांडणं झाली होती, एक तिकडं उडवाउडी झाली गाडीने डायरेक्ट. म्हणजे काय झालं डीप मध्ये सांग जरा, लोकांना पण कळू दे ना हा. की तू. म्हणजे शॉर्ट काय झालता, मी एकटा होतो आणि माझी भांडणं झाली थोडीशी नाही का, इकडं पुण्यात झाली होती, हम्म. स्वारगेट साईडला झाली होती. कुठल्या रॅपर सोबत झालती का? नाही अशीच नॉर्मली भांडणं झाली होती, असं होत हा. राहतात. हा. तर तिकडं भांडणं झालती आणि नेमकं मी एकटा होतो, तो शॉट झाला होता. मग माझ्या मित्रांना कळलं आणि ते लय पाकट होते, हम्म. लय जोरात. त्यातला आता 1-2-3 जण जेलला आहेत त्यातली. हा. तर मग शॉर्ट काय झाला, त्यांना कळलं, ते आले तिकडून 4 व्हीलर मध्ये आणि ह्यांना डायरेक्ट उडून टाकला. तर तिथं मी उडून टाकलं म्हणजे? 4 व्हीलरने उडवला होता डायरेक्ट. तुझ्या मित्रांनी माझ्या ऑपोजिटला मित्रांनी ज्यांनी तुला opposite ला मारलं त्यांना डायरेक्ट उडवलं? उडून टाकला होता 4 व्हीलरने डायरेक्ट. अरे हा पोरशे पेक्षा डेंजर सीन झाला की. लय डेंजर विषय होता तो. आणि मग ते जगले का काय? नाही एवढं नव्हतं, म्हणजे ते गाडीवर होते, त्यांना उडून टाकलेलं गाडीवरनं डायरेक्ट. काय सांगतो? डोक्या बिक्यात फुल बॉटल्या बिटल्या फोडल्या होत्या त्यांच्या नाही का. आयुष्यपत. मग ह्या लेवलची भांडणं काय? लय म्हणजे लय भांडणं म्हणजे वेगळे असतात आमच्या इथं. तरी पण नशिबाने नाही का ते इकडं होते म्हणून काय घेऊन नाही आले ते, नाही तर वेगळा सीन झाला असता. घेऊन म्हणजे हत्यार वगैरे? हत्यार वगैरे लय शॉर्ट आहे आमच्या इकडं असला. तुझ्या मित्राने डायरेक्ट उडवलं, तुला टेन्शन? तू होता का तिथं? मग आम्ही होतो ना, मी होतो, क्षितिज होता. फुल टेन्शन मध्ये आलतो आम्ही, बोललो आता हाय उद्या जेलला नाही का. कारण एवढे म्हणजे एवढे पोलिस जमा झाले ते थोड्या वेळाने. नेमकं आधीपासून माझ्या मित्रांचं एकच आहे, तू या गोष्टी करत नाही तर तू भांडणात पडू नको. ते पुढे गेले होते, मी इकडून जाऊस तर फक्त ते त्याला उडून पण गायब. आणि मी क्षितिज आणि जे गाडीवर होतो तिकडूनच त्याच एरियातनं चाललोय, सगळी लोक खाली, सगळी पोलिस, कमीत कमी 20-30 पोलिस असतील तिथं. एवढा चक्का जाम करून टाकला होता त्यांनी. तिथून आम्ही कल्टी दिली. तिथं जर गावलं असतं ना, आणि मेन तर सीसीटीव्हीत पण आलं नाही, जर ते आलं असतं तर आम्ही गावलो असतो डायरेक्ट. आयुष्यपत. लय म्हणजे लय डेंजर विषय होता. मग ते जगले ना, म्हणजे असं मर्डर वगैरे नाही मर्डर झालं? वगैरे नाही होत, उडवलेलं फक्त गाडीने, की दाखवायला की हाय बाबा आम्ही पण हाय. आईला. डेंजर आहेत ते. त्यातले आता आपले 2 मित्र जेलला आहेत. त्याच विषयामुळे का? हा नाही वेगळ्या विषयामुळे आहेत, पण ते जे होते ना त्यातले ते जेलला आहेत आता. शपथ. म्हणजे जे तू गाण्यात गँगस्टर शीट हा. दाखवतो, तर ती खरी तू जगतोय हाय थोडक्यात हाय आता. लाईफ मध्ये तर हाय. माझ्यावर काही केस बीस नाही का, मी त्या गोष्टींपासून लांब आहेत, पण माझे मित्र आहेत. म्हणजे पण मग आपल्यासोबत असं जी म्हणलं पोरं- पाहिजे, असं म्हणतात ना की संगत बदला, अशी हा. वाईट संगतीत असेल तर संगत बदलली पाहिजे. मग तुला नाही कधी तो विचार आला का? नाही, मैत्रीत कुठं आता वाईट आणि चांगलं बघणार आपण. आधीपासून आपले मित्र आहेत म्हणल्यावर आपल्यासाठी येतात. जिथं चांगली लोक येत नाहीत ना, तिथं वाईट लोक येतात. तू कधी पण बघ, अवघड गोष्टी असतात ना, अशी चांगली लोक असल्या भानगडीत पडणारच नाही. पण जेव्हा मी बोलतो ना माझी भांडणं झालेत, माझे मित्र एनी टाइम हजर असतात. ज्यांना भांडणं करायची इच्छा नाही ते पण येतात. बरोबर. म्हणजे एवढी आमची मैत्री जपलेली आहे आम्ही. मित्र सर्वस्व आहे थोडं. हा लय. त्याच्यावरून हे गाणं केलं नंबरकारी. हा म्हणजे मी नंबरकारी- गाण्यांमध्ये बोलत असतो मित्रांबद्दल लय. मित्रांचा विषय चाललाय, नंबरगारीचा पण हा. विषय निघाला, तर मित्रांवरती तू लाईन लिहिली नंबरगारीवर, हा. त्याच्यावर काहीतरी ऐकून दाखव ना पब्लिकला. फिरतो गाडीवरती तिघ, मी आणि माझा निघ, होत नाही एक पण दिवस पूर्ण तुझ्या बिगर, माझा भाऊ माझा हत्यार तो ट्रिगर माझा, जवळ माझ्यासोबत फिरतोय यो ब्रदर माझा, तवर सोपी गोष्ट खायला नाही मर्डर माझा. अजून एक दारू उडली तरी लाईन आहे त्याच्यामध्ये, ती एक म्हण ना. म्हणून वाटतं जीवन मला माझ्या मित्रांशिवाय व्यर्थ, लाखो उडवायची मजा येते फक्त त्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत केलं तर आधी आपण 10,000 रुपये खर्च. हे खरं, म्हणजे आता ज्यांच्यासोबत आधी 10 रुपये खर्च हा. केले तर त्यांच्यावर लाखो उडवतोय. म्हणजे हाय आमची मैत्री आहे तेवढी नाही का, पैशा मागे नाही पडत आम्ही मैत्रीमध्ये. तू आता नंबरगारीवर लिहिलंय, हा
तू RX-100 असं स्प्लेंडर वगैरे येणार आहे का मग आता RX-100 नंतर? नाही स्प्लेंडरवर तर नाही येणार, पण स्प्लेंडरवर पण लय फिरलोय भाऊ. हा म्हणजे लय पहिल्यांदा म्हणजे लय. प्रत्येक पोरांनी पहिली जी गाडी चालवली असेल ती हा. स्प्लेंडर असेल. गाडी शिकलोय पण मी त्याच गाडीवर. हा, मी पण. आणि लय फिरलोय भाऊ त्याच्यावर, लय म्हणजे लय लांब लांब पर्यंत. माझ्या घरच्यांना पण माहिती नाही एवढं लांब लांब पर्यंत फिरलो. असं मिडल क्लास लोक जर ओळखायचे असेल तर हा. स्प्लेंडर, RX-100 हा. त्यातल्या त्यात RX-100 तरी त्यातले आता लय टॉप आहे. top झाली हा, RX-100. आणि ती SS, ती SS नाही का RX-100 सारखीच असायची. हा हा, कळलं तशी, मला. त्यांचं एक वाईबच होतं तो Vibe च ते होती. गाड्या पण बरोबर Splendor एक इमोशन. feeling आहे. हा, ती इमोशन आहे. Splendor लय इमोशन आहे. ते प्रत्येकाला गाडीवरती ते मॅच नाही हा. होत. त्याच्यावर बघ ना एखादं काही सुचलं तुला ते. स्प्लेंडरवर पण लिहू ना भाऊ एखादी लाईन 100%. कारण जगलोय भाऊ आपण ती लाईफ. खरंय राव. पण त्या गाडीवर जरी फिरलो ना, लय लोक प्रश्न उठत आहेत नाही का, स्प्लेंडर वगैरे लोकांना कमी वाटतं, पण स्वतःच्या मेहनतीने ती गाडी घ्यायला पण दम लागतो. खरंय. स्प्लेंडर घेणं पण सोपी गोष्ट नाही भाऊ काय लोकांसाठी. कारण खरंय. आपण जे जगतोय ते दुसऱ्या लोकांचं स्वप्न आहे. काय बोललंय डीप मध्ये एकदम. लय म्हणजे खरंच आपण जरी आपण बोललो ना आपलं घर असं आहे, आपलं तसं आहे, आपण आता इथं राहतोय, ते पण लय लोकांचं स्वप्न आहे. तेवढं खरं. असा विषय म्हणून प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची. कशी लाईफ बदललेली दादा, म्हणजे गाणी आता, पैसे आता आले, हम्म. या पैसे येण्याआधीची लाईफ कशी होती? आधीची लाईफ लय म्हणजे लयच खराब होती नाही का. म्हणजे विचार बी नाही करू शकत, ते दिवस पण नाही मी आठवू शकत, एवढी खराब होती. पण त्या टायमाला पण माझ्या मित्रांनी मला एवढा सपोर्ट केलाय, म्हणजे कोणता मित्र नाही का स्वतःच ATM कार्ड देणार वापरायला, एवढे माझे मित्र आहेत. काय सांग, लय काय म्हणजे होते लय. एवढे वाईट, म्हणजे नक्की काय दिवस होते? सांग ना, म्हणजे लोकांना तू म्हणजे कधी दिवस सांगितलं नाही? कसे होते माहितीये का भाऊ, आता लोकांना वाटतं आता पैसा आलाय हे आले, पण अजून पण मी मित्रांच्या स्टोऱ्या टाकतो, लय टाकतो इंस्टाग्रामला. सगळे मला नाही का स्टोरीवर रिप्लाय देतात की जवळ तुझ्याकडे पैसा आहे तवर तुझे मित्र आहेत. पण त्यांना ही गोष्टी माहिती नाहीत की जेव्हा माझ्याकडे पैसा पण नव्हता तेव्हा पण माझे मित्र होते क्या एनी बात. टाइम सपोर्टला. आधी एवढं आमचं हे होतं ना, आम्हाला चहा लय आवडतं, तुला बोललेलो बघ मी. बरोबर. तर तेव्हा आमच्यात भांडणं व्हायची, आज चहा कोण पाजणार, कारण कुणाकडेच पैसे नसायचे. एवढी आयुष्य. एवढी म्हणजे अवघड लाईफ होती नाही का आमची. काय होतं म्हणजे अवघड लाईफ होती, म्हणजे काय वाईट दिवस तू कसे अनुभवले जरा सांग ना. तू म्हणजे सांगत नाही हा. पण मी ट्राय करतोय, जरा तू हा, बोल हा. आज. म्हणजे विषय कसा होता माहितीये का, मला घर पण बघायचंय. आता मी एकुलता एक पोरगा आहे माझ्या घरातला, मला घरी पण पैसे द्यायला लागत होते सगळं करून. म्हणजे दिवस असे होते की मला 10,000 पेमेंट होता फक्त त्या टायमाला, त्यातले 8,000 मी घरी द्यायचो आणि 2,000 रुपये मला महिन्याभरासाठी राहायचे त्या टायमाला. एवढं म्हणजे एवढे वाईट दिवस काढलेत ना भाऊ. म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहिती नाही, मी सांगत नव्हतो त्यांना की माझे सध्या लाईफ काय चालू आहे. म्हणजे तसा पैसा आहे घरी, पण मी कधी वडिलांना पैसे नाही मागितले माझ्या नाही का, स्वतःहून कधीच नाही मागितले. आणि अशी टाइम यायचं की मी नाही का शेवटचे 15 दिवस राहिलं ना, 1,001 रुपये राहायचे, त्यातले पण मी पेट्रोल टाकायचो ना, 3 दिवस जायची गाडीने येताना चॉकवर यायला लागायचं मला घरी. पण असे दिवस काढलेत मी एका टायमाला. त्यातला एखादा दिवस आठवतोय का लईच, की लईच वाईट वाटलं? लयच म्हणजे सगळ्यात घाण काय झालं होतं माहितीये का, आम्ही फिरायला गेलतो मित्र कामशेतला गेलो होतो. 4 जण होतो, मी होता, सागर होता आणि अमन होता आणि कृष्णा होता. एक ऍक्टिव्ह होती आणि एक स्प्लेंडर होती माझी नाही का. तर येत होतो आणि एवढं घाण शॉट झालता ना आमच्या गाडीचा, आम्ही लय स्पीड मध्ये होतो 80-90 मध्ये, आणि टायर फाटला होता, आम्हाला कळलंच नाही. अख्खी गाडी त्या रिमवर होती, सर 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 आवाज करत होती, साईडला घेतली. अक्षरशः आमच्याकडे नाही का तो टायर बदलाय तिथं पैसे नव्हते. मित्रांनी अमनने फोन लावला, भाई पैसे पाठव पैसे पाठव, असे करून पैसे जमा केले. आणि एक टाइम तर असा आला होता की माझ्याकडे खरंच टायर बदले पैसे नव्हते, पंक्चरवाला पण माझ्याकडनं पैसे घेत नव्हता, मी रोज जाऊन त्याकडनं हवा भरायचो रोज, एवढा टायर खराब झालता गाडीचा. असे दिवस काढलेत म्हणजे लय अवघड होतं. ह्या सगळ्या दिवसांमध्ये तू आठवतोय असा कुठला तरी एक दिवस की जो रडला होता, लय रडू आलतं की आईला काय चाललंय? रडणारे दिवस लयच होते भाऊ नाही का. म्हणजे जेव्हा मला वाटायचं ना मला काहीतरी करायचंय, विषय काय झाला होता, माझे आजोबा होते हॉस्पिटलमध्ये, आणि जेव्हा मी बघितलं ना त्यांना, कळलं नाही का जीवनात पैसे कमवायचे. कारण आता मिडल क्लास माणूस सरकारी दवाखान्यातच जातो, पण माझे आजोबा जेव्हा तिथं होते ना, मला खरंच वाटलं नाही का की मी जर आज पैसे कमवले असते ना, आज इथं नसते नाही का. चांगले त्यांना फॅसिलिटीज भेटल्या असत्या. म्हणजे माझं लय प्रेम आहे माझ्या दोन्ही आजोबांवर, दोघं बी नाहीत आता. आणि माझ्या जीवनातला डाऊनफॉलच तो होता, म्हणजे एकदम टर्निंग पॉईंट होता. मी सगळ्यात जास्त ज्यांना जीव लावायचं तेच नाहीयेत. काय झालं? म्हणजे माझ्या आजोबांचं थोडक्यात नाही का, ते मंदिरात जायचे तर पडले होते, त्यामुळे ते एक्सपायर झाले नाही का. पडल्यामुळे नाही झाले, पण ऑपरेशनमुळे झाले, त्यांना सहन नाही झालं. आणि दुसरे आजोबा म्हणजे जे माझ्या पप्पांचे पप्पा होते ना, ते आमच्या इकडे राहायचे, सोलापूरला गेले होते राहायला, तिकडे त्यांची पोरगी राहायची म्हणून.
एक लई नकळत टॉपिक आता तू बोलला की ज्यावरती आधी कधी बोललं जात नाही किंवा आजोबा हा किती महत्व असतं रे आजी लय आजोबांचं? म्हणजे लय महत्व आहे माझ्या जीवनात लय महत्व आहे आजोबाचं. काय काय कसे होते आजोबा आणि काय माझे इम्पॅक्ट झाला आजोबा त्यांचा तुझ्यावर? म्हणजे मी त्यांना असं बोलू शकतो की त्यांना नीट दिसत नव्हतं. पण घरी मावशीच्या घरी राहायचे ते आणि आमच्या सगळ्या मावश्या बाजूबाजूलाच राहतात. पण जेव्हा काही खायला आणलं ना माझे आजोबा पहिले माझ्या घरी यायचे. त्यांना दिसत नव्हतं जास्त. तरी कुणाला घेऊन यायचे. म्हणजे बिस्किट आणलं ना एखादं कोणता दुसरा त्यातले 2 बिस्किट जरी राहिले तरी ते मला घरी द्यायला यायचे. एवढं प्रेम होतं माझ्यावर. आयुष्यात एवढं म्हणजे एवढं प्रेम होतं. त्यांचं प्रेमच वेगळं असतं रे पण ते असं निस्वार्थ प्रेम होतं. आणि सगळ्यात मेन तर मी आयुष्यात कधी असं रडत नाही. पण जेव्हा माझे आजोबा वारले ना पहिलं माझ्या पप्पांना मी फोन केला की असं असं झालंय. माझे पप्पा एवढेच म्हणले तू रडू नको मी येतोय थांब. कारण त्यांना माहिती आहे मला डेक्सालाईनच लावावी लागते. एवढं मी आजोबांवर लय जीव आहे माझा. लय म्हणजे लय. आयुष्यात. आता पण मला कसं तरी व्हायला लागले तर बोलताना. पण लय जीव आहे. काय इम्पॅक्ट झाला त्यांचा त्यांचा तुझ्या आयुष्यावरती? म्हणजे त्यांनी नाही का लय सपोर्ट केलाय मला. म्हणजे एक टाइम असा होता कॉलेजला जायचो तेव्हा मला ते पैसे द्यायचे. जा. माझे पप्पा पण द्यायचे पण आजोबाचं प्रेम वेगळंच असतं. ते द्यायचे जा तू बिंदास. हे कर ते कर नाही का पैसे घेऊन जा. म्हणजे लय पैसे द्यायचे मला ते. त्यांच्याकडे 200 असले तर ते 200 रुपये देणार मला. पण कधी मला हे नाही कमी नाही पडून दिली त्यांनी कधीच. तर आपल्या आजी आजोबांचं तसंच आहे म्हणजे मी गावाला जायचो तेव्हा हम्म. काय नाही म्हणलं वडापाव तरी आणणार 100-200 रुपयाची बरोबर. हळूच नोट ठेवणार जा तुला काय पाहिजे ते घेऊन ये. हा मम्मीला नको सांगू आई ओरडायची. हा बरोबर. मग ते हळूच आपल्याला त्यांचं ते प्रेमच वेगळं होतं की प्रेमच वेगळं होतं ते त्यांचं. जे किती लाख रुपये कमवले तरी त्या 100 रुपयामध्ये हम्म. ती जी गोष्ट आहे ना ती सुखच नाही ते कशात सुखच वेगळं आहे भाऊ. वाटलं होतं का गावठी एवढं इमोशनल आहे मग आता कळालं इथंच पहिल्यांदा. आता दादा नंबर गाडीवर सांगितलं की हा. जवळचा मित्र वगैरे वगैरे ते कळालं. असे मराठीतले कुठले कुठले स्लँग्स आहेत? लयच भाऊ नाही का पालगण आहे. पालघर मेन म्हणजे विषय पालगण म्हणजे एक हत्यार असतं. कोयतात आणि पालगण मध्ये फरक आहे नाही का. पालगण असं लांबट असतं ना असं वाकलेलं असतं. थोडक्यात बरं. साऊथ इंडियन लोकांकडे जास्त ते. हा पण हा आपल्या लोकांचं फेवरेट हत्यार आहे ते हा पालगण. तलवारी का नाही मग? तलवारी जरा अवघड आहे कॅरी करायला. तलवार कुठं पॅन्टेच घालणार आहे आपण. पालगण लावू शकतो ना भाऊ. पॅन्टीत कॅरी करायला सोपं म्हणून हा, पालघन. पालगण लावू शकतो. पालघनवरती तू एक वाक्य लिहिलंय ना कुठलं तरी जेव्हा वाक्य होतं. देणार मला घाव तेव्हा तुटणार पालगण. म्हणजे अशी लाईन डायरेक्ट होते नाही का. पालघन वगैरे प्रॉपर तू प्रॉपर एकदम नाही का. तू तू वापरली का पालघन वगैरे? अशी लावली आहे वापरली नाही कधी. एवढी वेळ नाही आली कधी फाटत माझ्यावर. असं ना पण असं लावलं बिवलं असं लय झालं. वाटते. म्हणजे जिथं आपल्याला भीती वाटत नाही तिथे बी भीती वाटायला लागते. पण एक कम्फर्ट लेवल असतं की कोण पण येऊ दे समोर काय होणार नाही आपल्याला. बरोबर मग म्हणजे मग जेव्हा- फाटती का? पोलिस बिलिस दिसले की आता मेन विषय काय आहे पोलिस डायरेक्ट साईडला घेतात आमच्या इथं पोरांना. आणि त्यांना लगेच कळतं लावलं की. किंवा ते गाडीच्या सीटवर घेणार. स्प्लेंडर असले की सीटवर घेऊन बघणार पालगण आहे का. ते कोयता गँग ह्याच्यामुळेच फेमस झाली का? त्याच्यामुळेच फेमस झाले. कोयता आणि पालगण कॅरी करायला सोपं आहे ना. कळून येत नाही. आता मी जरी पॅन्टच घातलेले असले ना तरी तुम्हाला समजणार नाही लवकर. आहे का? एवढा विषय आहे. म्हणून रस्त्यावर कुणाला पण भांडणं करताना विचार करायचा कधी पण. कारण कोण पण काही निघू शकते. म्हणजे खरंय. तोंडावरनं जज नाही करू शकत आपण कुणाला. कारण मी डोळ्यासमोर असे लोक बघितलेत जे मला वाटले की कुठेतरी कामाला जात असेल चष्मे लावून. त्यांनी अशा हत्यारे लावून फिरलेले. आई ग. असा विषय. तू पाहिले का रे एखादा मर्डर वगैरे? नाही तसलं तर नाही पाहिलं कधी काय. भांडणले पाहिलेत पण मर्डर वगैरे नाही पाहिलं कधी. आता हे पालघन झालं असे अजून कुठले कुठले शब्द? अजून चॉकलेट आहे. चॉकलेट. चॉकलेट म्हणजे डायरेक्ट विषय रिव्हॉल्वर. चॉकलेट मग तुला हा. चॉकलेट देऊ का? चॉकलेट बोलतात त्याला. चॉकलेट आहे का तुझ्याकडे? हा का? चॉकलेटच बोलतात. हे पोलीस पण ऐकतील बरं का त्यांना पण- पोलिसांना पण माहिती आहे की चॉकलेट. पण आपला चॉकलेटचा काही संबंध नाही ना भाऊ. पण कसं आहे? माहिती आहे ना स्ट्रीट वर राहते म्हणलं आपण जी लाईफ जगतो आपल्याला माहिती आहे चॉकलेट कशाला बोलते कशाला काय बोलते. चॉकलेट म्हणजे सगळ्या रिव्हॉल्वरला गनला वगैरे हा म्हणजे थोडक्यात जे सिक्सर बिक्सर असतात त्यांना चॉकलेटच बोलतात. सिक्सर म्हणजे 6 बुलेट वाली गन असते सिक्सर. 6 बुलेट वाली मॅगझिन असेल तर हा. सिक्सर. सिक्सर. आणि बाकीचे अजून कुठले शब्द? अजून आमची इथं बाहुली पण म्हणतात. बाहुली. कोयत्याला बाहुली म्हणतात. कोयत्याला बाहुली म्हणतात. कोयत्याला बाहुलीचा बाहुली एक बोलतात. खतरनाक विषय. हा, म्हणजे सोपं जाता ना असं बोलायला जा रे बाहुली घेऊन ये. बेड खाली बाहुली ठेवली जा घेऊन ये. वेगळा विषय बाहुली चाले. आणि अजून असे अजून लय शब्द आहेत भाऊ असे नाही का. त्यातले त्यात हे कॉमन ऑडियन्सला माहितच नाही मग मीच हे पहिल्यांदा नाही ऐकलं. चॉकलेट तर कोणाला माहिती नसेल. जे गुन्हेगारी क्षेत्रातले त्यांना चॉकलेट माहिती आहे. चॉकलेट बाहुली तर लय अवघड आहे. आमची इथं वापरतात बाहुली.
आणि आणि अजून वरनं कुठले ती आमची वेगळी भाषा असते नाही का, असे गुन्हेगार लोकांचं एक हे असतं, ते बोलताना नॉन टॉर्मल भांटाशेत नंटाय गुंटवलं अंटशी भांटाशा अंटसती त्यांची, हे असे बोलतात ते, कोणाला कळू नये म्हणून. हे लय हे danger काय आहे. बोलला तू आता जरा? ते नॉर्मल भाषेत बोलत नाही, अशा भाषेत बोलतात. मी हे बोललो त्यात, कुठली कुठली भाषा म्हणायची हिला? याला काहीतरी बोलतात आठवत नाही मला, पण आम्ही आधी लय शिकलेले नाही का, आधी शिकलेले म्हणजे म्हणजे काय असं बोलायचं असेल ना पर्सनल, अंटा मी अंटाचं बंटोलतो कोणटोला कंटाळत नाही, अशी भाषा आहे आमची. लय डेंजर म्हणजे लावायची का? काय माहित काय, आता ते शिकलोय ना आम्ही, आम्हाला आठवत नाही कसं शिकलो, पण ही भाषा आहे बोलायची नॉर्मली नाही का. पहिल्यांदाच काहीतरी खतरनाक भाषा आपल्याला ऐकायला मिळाली. पॉडकास्ट वेगळ्या लँग्वेज मध्ये होतोय, ह्याला सबटायटलिंग पण होऊ शकत नाही, असा विषय हा. तू त्या भाषेत काहीतरी बोल हा. आणि ते सांग तू काय बोललं ते थोडक्यात. भांटाय टुंटूला सांटा मन लांटाव का, म्हणजे मी काय बोललो माहितीये का, बोल. भाऊ तुला सामान लाव का, म्हणजे म्हणजे तुला कोयता लाव का, थोडक्यात सामान म्हणजे सामान काय? म्हणजे कोयता. त्यांनी एक भाषा बोलली, मग तिथं मराठीत कन्वर्ट केलं, ती कधी नाही, मग ती अजून सोप्या भाषेत गेली. असं 3 सामान- लेअर मधली ही भाषा बनलेली आहे थोडक्यात. सामान सगळ्यात प्रोफेशनल आहे नाही का, सामानात म्हणजे मोस्टली सगळे तेच बोलतात, सामान घेऊन ये. सामान लय भारी, म्हणजे ऐकाय बी चांगलं वाटतं. सामान मला मी जिथपर्यंत ऐकलं हा. होतं तिथपर्यंत गर्लफ्रेंडला सामान म्हणतो इथपर्यंत माहिती होतं, हम्म. पण हे सामान बदललेलं आहे आता मुलांचं. आता पोरांचं सामान वेगळं आहे भाऊ. त्या सामानाला आता सोडून दिलंय, तिथं सोडून दगा टाकलं फाटका होऊ आता. शकतो, त्याच्यामुळे नाही. हे सामान आता वापरायला चालू केलेलं आहे. सामानच बोलतात, लय लोकांना माहितीये सामान बोलतात. मी गावठी ऑडपॉडवरती आलेलो आहे, हम्म. हे तू तुझ्या भाषेत बोल बरं, त्या गुन्हेगारी भाषेत. मी गांटावटी अंटाले ऑनपॉड पॉनपॉड मध्ये. याच्यात करायचं का पॉडकास्ट? लय क्वालिटी. अरे भाऊ इले डेंजर भाषा आहे. आता ज्यांना कळली ते कमेंट मध्ये बोलतात काय काय बोललोय मी. लय लोकांना माहितीये भाऊ ही भाषा, काय म्हणजे सांगतो? क्रेझी. म्हणजे आम्ही एकदम पर्सनल बोलायचं असेल ना तेव्हा बोलतो ही भाषा नाही का, एकदम पर्सनल. कळत नाही. एकदा तर किस्सा काय झाला, हा. मी आणि माझा मित्र आहे मोहन नाही का, मुंबईला गेलो होतो आम्ही, आणि तिकडे आमचे मित्र होते आणि आम्ही त्यांच्याबद्दल बोलत होतो, आणि त्यांच्यातला पण एक जण तिथं होता. तर तो बोलला कांटा येंटेड येते, तो मग मोहन म्हणला येड येते. तो दुसरा मित्र बी त्याच भाषेत बोलायला लागला, आम्ही येडच झालो, त्यांना पण कळत होती ती भाषा. असला विषय झालता. बरं तिथं काय भांडणं नाही आली मग? नाही ते मित्रच होते आपले. हे बरं आहे बोलायला, म्हणजे डेंजर आहे, आई शपथ. डेंजर. या भाषेत म्हणजे ठराविक पब्लिक आहे ज्यांना ही भाषा माहिती आहे. हा, त्या पब्लिक साठी म्हण बरं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडक्यात. पण पब्लिक अंटापल्या चंटायनेला सबस्क्राईब कंटारा. कसं आहे, कशी झालेली ही भाषा? काय माहित भाऊ, मला पण आठवत नाही. मी लय लहानपणी शिकली नाही का, लय वेगळा विषय हो. म्हणजे हे फक्त तुला रस्त्यावरच भेटणार, बाकी कुठे नाही भेटणार हे सगळं. ह्याचा शोध लाव, हे मराठी पुस्तकांमध्ये आलं पाहिजे, हे कुठे ही यूज होऊ भाषा शकतं. लय डेंजर आहे. आणि वेगळंच कुणी इन्व्हेंट काहीतरी. केली असेल? काय माहित कोणी केली. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना 4थी 5वीला तेव्हापासून बोलतोय आम्ही हे. काय सांगतो? हा, त्या टायमाला लय चालायचं नाही का. यातला एखादा रॅप होऊन नाही एखादा आपल्या रॅप कर की. भाषेत जरा अवघड आहे जोरात बोलणं. नाही या भाषेमध्ये एखादी लाईन कुठल्या तरी गाण्यात टाकले हा. चालेल. होईल भाऊ तसं पण. स्लँग खतरनाक. दादा आता हिपहॉप बद्दल आपण जरा बोललो की हिपहॉप हे काय आहे नक्की रे? मराठी हिपहॉप. मराठी हिपहॉप कसं आहे माहितीये का भाऊ, आमच्यासाठी तर ते जीवन आहे नाही का, आणि आम्ही ते जगतोय. बाकी लोकांसाठी ते एक म्युझिक आहे, एक जॉनर आहे फक्त. पण त्यांना माहिती नाही, लोक फक्त पब्लिक गाणे ऐकते आणि सोडून देते किंवा कमेंट करते चांगला वाईट. पण ते गाणं बनवायला आम्हाला काय लागते, काय काय लिहायला लागते ते आम्हालाच माहिती. आमची किती मेहनत असते. आता तुला तर माहिती आहे, तू शूट वगैरे करतो, शूटला बरोबर. किती जीव जातो. खरं. लय अवघड गोष्ट आहे. पण पब्लिक येते कमेंट करून जाते, पण चांगल्या कमेंटला पण आपल्याकडनं प्रेम आहे, वाईटला पण प्रेम आहे. एखादी प्रोसेस सांग ना, एक गाणं कसं बनतं एक मराठी थोडक्यात आता प्रत्येकाचं वेगवेगळं असते. माझं कसं आहे, काही जण असतात ना आधी बीट बनवतात नंतर गाणं लिहितात, पण मी आधी गाणे लिहितो त्यानंतर बीट बनवतो. आणि जे माझ्या जवळचे आहेत ना त्यांना पण माहिती आहे, अशी चालू गाडी असेल ना, समजा मी जर गाडी चालवतो तर मी त्याला म्हणणार मला व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठव, आणि मी काहीतरी राईम डोक्यात विचार केलेला असेल, असा विषय तो. कुठं म्हणजे मला असं नॉर्मली बसल्यावरच आठवतं नाही का की काहीतरी लिहायचं, मी लगेच मोबाईल काढतो, लिहून ठेवतो, आणि रात्रीचा टाइम त्यासाठी एक दिलेला आहे, मी त्या टाइमात सगळं पूर्ण करून टाकतो. त्याच्यानंतर म्युझिक बनवायला लावतो. म्युझिक प्रोड्युसर पण लय भारी भाऊ आपले नाही का. बरोबर. मित्र आहे आपले त्यातला, आपले सँडी हा. वंडी मित्र आहे आपला. अंदाजून म्हणून हाय भाऊ आपले एक खास आहे नाही का, आपल्यासाठी बनवतो म्युझिक. चेतन झाला, वायडी झाला, म्हणजे लय मला जे आवडते ना ते म्युझिक लय कमी लोक बनवू शकतात, त्यातली ही तिघ आहेत. ते प्रोसेस काय होती मग? तू गाणं लिहितो मग असं ठराविक आता- टायमिंग आहे याचं तर सुचतं? हा, म्हणजे दिवसभर मी विचार करतो नाही का की मला काय लिहायचं. अचानक मला आठवतं, गाडी चालवतानाच आठवतं. आता माझ्या जवळच्या लोकांना माहिती, मी त्यांना बोलतो मला मेसेज पाठव लवकर.
ऍम्ब्युलन्स बिम्ब्युलन्स काय पण राईम्स आठवले ना डायरेक्ट लिहून टाकतो, मग रात्री जाऊन त्याला पूर्ण करतो आणि मग त्याच्यानंतर बीट बनती. पण माझा एक लय मोठा विषय आहे. बाकीच्यांचं कसं आहे, हा भाऊ भारी बीट बनवली, पण माझं रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशीच असते मला बीट नाही पाहिजे. कमीत कमी आता अंधाधुनला माहितीये त्याने कमीत कमी 20-30 वेळा बीट बदलली नंबरकारीची. एवढे त्याला मी चुका सांगितले, मला हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे, पण त्यांनी न काय सांगता केली. तो डेंजर प्रोड्युसर आहे एकदम. किती खर्च येतो रे एका गाण्याला? आता ते आपल्यावर आहे. आता मी यावेळेस चांगला बजेट लावला होता तरी 1-1.5 पेटी गेला असं. 1.5 1.5 पेटी लाख. म्हणजे 1.5 लाख रुपये गेले त्या गाण्याला. हा सगळं धरून नाही का, प्रॉपर कॅमेरा बिमेरा सगळं धरून. पहिल्यांदाच मी एवढा खर्च केला गाण्यावर. नाही झालं. गाणं मनासारखं एकदम झालं. बाप झाले. व्हिज्युअल्स वगैरे एकदम हा. खतरनाक, भारी वाटतंय ते. तू जेव्हा घरच्यांना माहिती का एवढे पैसे लावतो तू गाण्याला वगैरे? थोडक्यात माहिती आहे त्यांना. आता पूर्ण माहिती होईल. आता पूर्ण माहिती होईल त्यांना. थोड्या शिव्या पण खायला लागतील. हा नाही काय विषय नाही एवढा. मग आता तू फुल टाइम फक्त हेच, हा फुल टाइम फक्त गाणी करणं. फक्त गाणी. मग भीती नाही वाटत युट्यूब बंद झालं, हे झालं तर कसं होणार, काय हा पण होणार? आम्हाला माहिती आहे ना, युट्यूब जरी बंद झालं तरी आम्ही एवढेच पैसे कमवणार. कसं काय एवढं कॉन्फिडन्स कसं काय? लय गोष्टी आहेत आमच्याकडे. म्हणजे जे रस्त्यावरचं असतंय ना ते आम्हालाच माहिती आहे. वेगळ्या टाईप मध्ये नाही का, लय म्हणजे लय बिझनेस प्लॅन्स पण आहेत आमच्याकडे भरपूर. म्हणजे माझे मित्र आहेत ते सगळे सगळे त्यातलेच आहेत प्रॉपर नाही का. म्हणजे सगळं एवढं तर कॉन्फिडन्स आहे, सगळं जरी बंद झालं तरी मी सर्व्हाइव्ह करू शकतो आरामशीर. मग हे 2 नंबरचे धंदे आहेत का सगळे का कसं? नाही नाही तसले नाही, नॉर्मलच आहेत आपले चांगले. नाही स्ट्रीटवरचे म्हणून म्हणलं. नाही नाही कुठलं एखादा बिझनेस प्लॅन सांग की, एखादा नाही चाललं तर मग. बिझनेस प्लॅन्स आता सध्या तर माझा विषय काय चालू आहे माहितीये का, क्लोथिंग ब्रँडचा चालू आहे विचार, चालू आहे डोक्यात करायचंय. पण असं नॉर्मल नाही करायचं, मला जरा वेगळं करायचं काहीतरी हटके. म्हणजे आता नॉर्मली लोक काय विचार करतात, टी शर्ट प्रिंट करायचं हे ते करायचं, आपलं तसं नाही. प्रॉपर फॅशन स्टायलिश सारखं नाही का, एकदम वेगळे कपडे नाही का, जे तिकडचे लोक घालतात तिकडचं कल्चर आणायचं आपल्याला एकदम. म्हणजे बाकी लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं तरी चालन, पण जेव्हा आम्ही फिरतो ना लोक आम्हाला वेगळंच बोलतात काहीतरी. मला एक समजत नाही, हा. हिपहॉपला आहेत ना, तुला खरं सांगतो, बाहेरची लोक आहेत ना किंवा काही काही लोक हा प्रॉपर नावं ठेवतात की चड्डी इथं घालणं, हा म्हणजे एकदम पार खाली ते पॅन्ट वरती घेणं, हा प्रॉपर छपरी ज्याला म्हणतात बरोबर, त्यालाच मग हा. म्हणतात हिपहॉपचा हा आर्टिस्ट आहे. हा. असं का बरं? असं हिपहॉपचं काय आता ट्रेंड विषय आहे काय का काय माहितीये का, सगळ्यात मेन तर जे पॅन्ट खाली आपण घालतो त्याला सॅगिंग बोलतात नाही का हिपहॉप मध्ये. सॅगिंग? सॅगिंग बोलतात नाही का. आता विषय काय होता सॅगिंगचा, जेव्हा नाही का काळी लोकांनी हिपहॉप सुरू केलाय, ब्लॅक पीपलनी, ब्लॅक कम्युनिटी आहे ना आपली, त्यांनी हिपहॉप सुरू केलाय, तर त्यांचं कसं होतं, ते सगळे ड्रग डीलर वगैरे असायचे नाही का, तर त्यांना जेल बिल व्हायची ना, तर आधीपासून रूल होता नाही का. रूल होता का काय होता आपल्याला एवढं माहिती नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगतो, की ते जे कपडे असायचे ना मोठ्या लोकांचे असायचे, डबल एक्सेल वगैरे साईजचे नाही का, तर ते कपडे घालायचे ना, त्यामुळे ते खाली बिली यायचे. त्यामुळे तेव्हापासून तो ट्रेंड झालाय जेवढं मला माहिती आहे पण त्यानुसार. त्यांच्या ते तसा काळ होता ना त्यांचा, किंवा हा. त्यांच्यावरती सिच्युएशन होती. पण आपल्याकडे आहे ना, आपल्याला कोण म्हणते की हा. चड्डी खाली घाला? पण विषय कसा आहे, आता आम्ही ज्यांच्याकडनं इन्फ्लुएन्स झालोय, ज्यांना बघतोय आधीपासून, टुपाक झाला, वायजी झाला, ते अजून पण तसेच घालतात. आणि कुठं ना कुठं आपल्याला वाटतं आपण ज्यांच्याकडनं इन्फ्लुएन्स झालोय आपण त्यांच्यासारखं दिसावं, राहावं, त्यामुळे आम्ही तसं. पण घरचे ओरडत नाही का, तू आता पैसे कमवतो, एक चड्डी हा. चांगली घे, एखादी चांगली पॅन्ट घे, मापाची घे, हा. साईज मधली घे, असं म्हणत नाही का? म्हणजे तसे पण कपडे आहेत, पण मोस्टली आम्ही असंच राहतो नाही का, म्हणजे joke करतोय. कम्फर्टेबल आहे आम्ही त्याच्यामध्ये. कपड्यांचं ठीक झालं जातं. हा आता गाण्यांमध्ये आहे ना, असं म्हणतात की प्रेमाच्या गाण्यात काहीतरी प्रेमाचा असं संदेश असतो किंवा मेसेज असतो, हा. कुणाला तरी इम्प्रेस करायला लिहिलेलं असतं किंवा हे असतं. हम्म. रॅप मध्ये असा काय मेसेज असतो तुझा? माझा तर मेन विषय काय माहितीये का भाऊ, मला दाखवायचंय समाजाला की समाजाची दुसरी साइड पण आहे, एक वाईट साइड पण आहे आणि एक चांगली पण आहे. आता सगळे म्हणतात पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण हे कोण बोलत नाही का उघड्यावर की पुण्यात गुन्हेगारी किती आहे. मी सांगतोय की हाय, एवढी हाय, आमच्या इथं पण आहे, सगळीकडे. ती सुधारवली पाहिजे मग समाजाने नाही का. पण ते सुधारायचं म्हणतोय आणि मग तूच म्हणतोय हा. की मला जर हात लागला, हा. घाव वाचला तर डायरेक्ट पालगन तुटल. हा मग बरं, तो एक फक्त रेफरन्स झाला की मी एवढा सक्षम आहे की उद्या उठून माझ्यावर काय झालं ना तरी त्या गोष्टीला हर्ट होणार, पण मला नाही होणार. म्हणजे मला त्यात असं नाही सांगायचं, मी आधी पण बोललो होतो नाही का, की लोक वेगळा हे धरतात नाही का, अर्थ बरोबर. धरतात. मी त्यातनं हे बोललोय की उद्या उठून माझ्यावर काय झालं ना वाईट, म्हणजे असं मारामारीचं नाही बोलत आहे, थोडक्यात वेगळं काय झालं तरी त्या समोरच्याला हर्ट होईल, मी या लेवलला आहे आता.
आत्ताच्या नंबरकारी गाण्यात म्हणतोय हा. की मर्डर झालं तरी मला हा. फिकीर नाही, किंवा हा. असे भांडणाचे विषय आहेत सगळे, हा. गँगस्टर सीट आहे पूर्ण. मग त्यात असेल, तुला नाही वाटत का छोट्या पोरांवरती वेगळा इन्फ्लुएन्स होईल आणि मग लोक जे तुझ्याकडून इन्स्पायर हा. होऊन मग ते भांडणं करायला जातील किंवा वाईट सवय बरोबर. लागतील त्यांना, मग ते हा. शिव्या द्यायला लागतील वगैरे. तुला काय वाटतं याच्यावरती? आता विषय काय माहितीये का भाऊ, सगळ्यात जास्त गुन्हेगार बाल गुन्हेगार आहेत सध्या. सगळ्यात जास्त नाही का, आपण त्यांना करायला सांगायची पण गरज नाही. सगळ्यात मोस्टली गुन्हेगार बाल गुन्हेगारच असतात. ज्यांचं 18 पेक्षा वय कमी आहे ना, ते लय टॉपले सध्या गुन्हेगारी. तेच जास्त करतात कारण त्यांना जास्त कडी शिक्षा होत नाही ना. त्या समाज आधीपासून आपला तसा आहे. फक्त आम्ही दाखवतो की हाय असा पण चेहरा आहे एक. तुला काय वाटतं की या मुलांमध्ये इन्फ्लुएन्स चुकीचा होतोय का या सगळ्या आता प्रत्येक गाण्यांवरून? गोष्टीच्या 2 साइड असतात. तसं तर वेब सिरीज आणि पिक्चरचा पण रॉंग इन्फ्लुएन्स होतोय की भाऊ. आता मुळशी पॅटर्न पिक्चर आला की ते जण स्वतःला रावलं समजायला लागले. खरं, पण त्यात तर एंड त्यांनी चुकीचं दाखवलंय ना त्यात. ते तर दाखवलंय पण त्याची चांगली साइड पण लोकांनी बघितली पाहिजे की अंत कसा होतोय गुन्हेगाराचा. बरोबर, ते पाहत नाही. हा. मग तुला काय म्हणायचंय त्यातून, ते तू मला portray एवढंच करतो. म्हणायचंय की नाही का, आमची जी लाईफ चालू आहे ना आता आम्ही ते सांगतोय की कसं काय चालू आहे आणि लोक एखाद्याला कमी समजतात. आता शांत राहणारे व्यक्ती असतात, दुसऱ्यांचं सांगतोय नाही का मी. बाकीचे लोक ज्यांना असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही, पण काही लोक त्यांना एवढं हे करतात ना, म्हणजे टोचतात नाही का, तू हे कर ते कर ते कर नाही का, किंवा कोण त्रास द्यायला लागला माणूस कवर शांत बसणार. जर माणूस शस्त्रच नाही उचलला तर काय फायदा आहे. आधीपासून आपल्या महाभारतात पण लिहिलेलं आहे. थोडक्यात तू तुझ्या लाईफ बद्दल सांगतोय, जसं हम्म. तू मला आधी, आपण जेव्हा भेटलो होतो किंवा आधी पण तू सांगितलंय हा. की तू या सगळ्या क्षेत्रांमध्ये नव्हता, नव्हतो मी. तुला जाणून बुजून हा. किंवा तुला यावंच लागलं यावंच लागलं. कारण की सर्वे करायचा विषय हा. होता. तर काय विषय होता दादा तू, म्हणजे विषय कसा होता, जसे माझे गाणे पळायला लागले ना, लोक नाही का मला असं धरून ठेवायचे नाही का डोळ्यावर, काय पण बोलायचे नाही का. आणि म्हणजे मला भीती होती आधीपासून नाही का. म्हणजे एखादा आर्टिस्ट असतो ना, तू कधी पण बघ एकटा नाही फिरत, काही ना काय होत असतं प्रत्येक आर्टिस्ट सोबत. पण रॅप मध्ये जरा वेगळाच विषय नाही का, म्हणजे लईच खुन्नस असते. तर उद्या उठून काय होणार, पण जेव्हा समोरच्याला कळतं ना ह्याच्या मागं पण बॅकअप आहे, जर ह्याला काय झालं तर ह्याची पण पोर येतात, मग समोरचा नाही येत, कारण त्यांना माहिती आहे आपली पोर कशी आहेत. पण का, म्हणजे असं की तू एक तुझा आर्ट आहे तुझ्याकडे, हा. तू ती प्रेझेंट करतोय, तुझ्याकडे एक स्किल आहे हा. गाणं म्हणायची, तू ते गाणं म्हणतोय, ह्याच्याहून लोकांनी इतकं काय म्हणजे हा. वाईट डोक्यात धरले तुझ्याबद्दल की तुला हम्म. मारायची गोष्ट चालली आहे, पार तुझ्यावरती मर्डर वगैरेचे विषय हा. ते करतील असं तुला वाटतंय? एवढं काय वाईट झालंय? मेन विषय काय माहिती का, सगळ्यात जास्त जेलसी आहे. कारण जे माझ्याकडे ना ते त्यांच्याकडे नाही म्हणून ते जळतात. लय लोक आहेत असे नाही का जळणारे. आणि मला नाही का धमके बिमके पण येतात अशा नाही का, की तू म्हणजे अशा धमक्या आल्यात ना, मी सांगू पण शकत नाही. एखादी त्यातली एखादी म्हणजे अशी, मला एकदा तर फोनवर असं बोलला होता ना एक जण, तू भेटलं की तेव्हा तोंडावर वार देणार डायरेक्ट, असं बोलला होता मला. म्हणजे हे सगळ्यात वाईट आहे ह्याच्यातलं. कारण माणसाचं सगळं असतं ना ते त्याचं तोंडच असतं थोडक्यात. आपण म्हणतो भले किती पण पोरी बोलते, जग बोलन की तुला हे झालं तर मी तुझ्यासोबत आहे, पण तोंडावर झालं की कोण राहत नाही शेवटी. आपले घरचे असते पण बाकीचं कोण नाही असणार. किती केलं तरी दुनिया आपल्याला वेगळ्याच नजरेने बघणार की ह्याच्या तोंडावर काय तर वार आहे, हे ते, बरोबर का नाही. असा बापरे, विषय ह्या लेवल पर्यंत या लेवल पर्यंत. तू काय केलंय वाईट? फक्त जेलसी हाच एक कर. जेलसीच विषय आहे. आता विषय कसा असतो, जेव्हा दुसरा कोणता तरी मोठा होतो आणि आपण पण तेच करतोय आणि तो आपल्या ओळखीतला आहे, तो वर चाललाय, मग जेलसी ती येतेच. एवढे डेंजर म्हणजे लय जे म्हणजे तू लय. गाण्यात तू म्हणतोय, मला आतापर्यंत असं वाटायचं की हे जे रॅप लिहिले जातात हा. किंवा टेन्शन घेऊ नको, हम्म. मी आहे, जेलमध्ये माझे हा. मित्र आहेत, किंवा हे, किंवा भांडणाचे विषय जे तू हा. तुझ्या गाण्यात सांगतो, हे फक्त गाण्यांसाठी असतील. नाही बाकीच्यांचं माहिती नाही, पण आपलं नाही भाऊ तसं. म्हणजे आपण जे बोलतोय ना, मी असं पण बोलले की मला या गोष्टींमध्ये जायचं नाहीये, मला काही करायचं नाही, पण माझ्यापर्यंत कोण आलं, माझ्या फॅमिली पर्यंत कोण आलं तर मी मागे नाही घेऊ शकत ना. असा पण विषय आहे. म्हणजे तुला सतत टेन्शन आहे की तुला कोणतरी काहीतरी करत, हा म्हणजे त्याच्यामुळे पोरं असतात आता side ला. विषय कसा आहे माहितीये का भाऊ, आता 2 युट्यूबर असले ना, ते भेटले ना खुश असणार, भले तो एक त्याच्यापेक्षा मोठा असू दे छोटा असू दे, बरोबर. ते खुशीत भेटणार. त्यांची काहीतरी असली ना भांडणं तरी पण ते चांगले भेटणार. पण रॅप मध्ये तसं नाही. म्हणजे त्यांना दाखवायचंय की मी आहे, तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी ह्यो आहे, मी तो आहे, माझ्याकडे एवढी पोर आहेत. तशी लाईफ चालू आहे सध्या आमची. आणि धमक्या बिमक्या तर लय भेटतात नाही का मला. ऐक, म्हणजे हे आतापर्यंत कोणी वाटलं नव्हतं की कोण ह्याचं- बोलणार पण नाही या गोष्टींबद्दल नाही का डायरेक्ट क्लिअरली. पण आहेत लय सीन चालू आहेत. म्हणजे ह्याच्याकडनं हे करून घेणं, त्याकडनं ते करून घेणं. आणि भांडणं मिटवायचे पण सीन वेगळे असतात. आता भले नाही का 2 भाई लोकांसमोर आमची भांडणं मिटले ना कोणासोबत,
पण ते दुसऱ्याला सांगून आपल्यासोबत काय केलं तर आपण परत त्याकडे कोणत्या तोंडाने जाणार? तो म्हणणार आपली तर भांडणं मिटलीत. म्हणजे आपल्या दोघांची भांडणं झाली असेल हा, तर तू दुसऱ्याला सांगून काहीतरी करणार. म्हणजे म्हणजे मी समज तुझ्याकडे आपल्या दोघांची भांडणं झाली, तुझा यो भाई आहे माझा यो भाई आहे, दोघं मिळून मिटून टाकणार सगळं. आता आपला काही संबंध नाही बरोबर, पण उद्या उठून मी कुठंतरी चाललोय आणि माझ्यावर कोणीतरी अटॅक केला, काय झालं, त्याचा जिम्मेदार कोण आहे? मी चौकीत जाऊन भले म्हणलं ना की मला ह्यानी केलंय, तो म्हणणार आपली तर भांडणं मिटलीत. हे दोघं भाई लोक पण म्हणणार आपली भांडणं मिटलीत, काय संबंध नाही. मग नाव कोणावर घेणार आपण? अशी अशी शाळा चालू आहे. बापरे. म्हणजे इकडं गाणं टाकणं एक वेगळं, कलेला टाइम देणं, इकडं बाकीचं फक्त स्वतःचा जीव कसा वाचवता येतं किंवा सर्व्हायव्हल कसं करता येतं ह्याच्यावरती पण अर्ध टेन्शन तिकडे तो असतं. पण शॉर्ट आहे. कारण उद्या उठून काय झालं तर आपण घरच्यांना एकटे आहेत ना, तो पण एक विषय. अजून माझ्या घरच्यांना माहिती नाही सगळे विषय बापरे. एवढे. पण कसं वाटतं तुला, काय वाटतं तुझ्या फादरला वगैरे हे आता काय तू बोललं वगैरे, त्यांची काही रिॲक्शन असेल की सोडून दे वगैरे म्हणतील? नाही, थोडंफार त्यांना आयडिया आहे भांडणं वगैरेचा, पण एवढा पण नाहीये. पण जरी असलं तरी फादर आहे माझा बॅकअपला, मला एवढा काही विषय नाही का. ह्या लाईननी सगळंच एंड होते डायरेक्ट. सगळे कारण end की होते तिकडं. कुठले भाई बी काही जरी असले, शेवटी बाप जर मागं उभं राहिलं तर बाप मग मागं उभं राहिलो कसली काय भीती विषय नाही होत. आपल्याला. पण शेवटी कसं आहे, आपल्यापर्यंत आलं तर माघार येऊन फायदा नाहीये. बरोबर. जर समोरचा आला शेवटी आणि काय आपल्याकडे ऑप्शन नाही तर आपल्याला पण हात उचलायच लागणार ना भाऊ. खरंय. किती दिवस पोलीस सगळं झाल्यावर येणार, बाकीचे लोक सगळे झाल्यावर येणार, पण आपण त्या मुवमेंटला असणार ना. आणि आपल्याला माहिती आहे भांडणं अशी होत नाही, एक तर गट्टू नाही तर वेगळं काहीतरी. गट्टू काय विषय? गट्टू आमची इथे फेमस आहे, सरकारी हत्यार. काय नसलं तर गट्टू फेकून मारतात. गट्टू म्हणजे गट्टू म्हणजे ब्लॉक, सिमेंटचा ब्लॉक असतो आपला फुटपॅथचा, हा ते फेकून मारतात. हा गट्टू शॉट म्हणतात त्याला आमच्या इथं. लय डेंजर विषय. हे खरं म्हणजे स्ट्रीट वरच राहणं काय आहे हा, किंवा काय लाईफ आहे ते हे म्हणजे ते हे. जे लोकांना माहितच नाही की काय स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे आमचं तर असं असतं नाही का, कधी कधी मी बाहेर पडलो ना, आता मी जागा पण अशी बघतो जिथं गट्टू आहेत, तिथंच थांबतो चहा प्यायला नाही का. म्हणजे काय झालं तर बॅकअप आहे भाऊ आपल्याकडे नाही का. तुझ्या सतत डोक्यात हे विषय चालू असतो? सतत सतत. आता माझे मित्र मला म्हणतात चल पुण्यामध्ये, मी डायरेक्ट नाकारतो. नाही येत बोलतो मी पुण्यामध्ये नाही का. म्हणजे मी माझा एरिया सोडूच वाटत नाही मला, म्हणून मी मुताय गेलो तरी 4 व्हीलर घेऊन जातो आता. उगाच काय झालं बिलं तर नाही का. सांग गावात पुण्यात तू येत नाही, पुण्यातले रॅपर विपरीचे तुला टेन्शन आहे काय? नाही तसं नाही. कुणाची खुन्नस कुठं निघन काय सांगता येते. हे ट्रॅप बिपच लावून असतात. ट्रॅपच लावून असतात भाऊ 24 तास. तरी पण मी ऑपोजिटच्या एरियात पण खुल्लं फिरत असतो. आज पण असं कोणले कमी आर्टिस्ट आहेत जे अजून असे फिरतात नाही का विदाऊट मित्राचे. मी डायरेक्ट एकटा जात असतो तिथून. लय आपले इथे एरिया तसे, तिथून जात असतो. मला नाही काय फरक पडत, कारण मला माहिती आहे एका फोनवर कोण येणार आहे. एवढा विचार नाही करत मी त्या गोष्टीचा. आईला लय लय कुठेतरी डेंजर लाईफ जगतोय जे कोणाला आतापर्यंत माहित नाही. लय रॅप म्हणजे लय. लिहिणं, त्याच्यामुळे ते रॅप मधून ते व्यक्त होत येतंय तुला ते हा, जे रॅप मधून तू बोलतोय किंवा जे अग्रेशन आहे हा, ते ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी आहेत जे तू जगतोय थोडक्यात जो ते म्हणला. तोच विषय. म्हणून तर ते लिहिता येते ना आपल्याला, नाही तर वेगळ्या लाईनीमध्ये असतं मी आज काहीतरी. खरे. पण हे कधी बंद नाही होणार? तुला काय वाटतं हे कधी बंद होईल की आता हेच लाईफ आहे? ह्याच्यावर पर्याय फक्त एकच आहे, उपाय एकच आहे. मला इथून घर सोडून दुसरीकडे जायला लागेल. चांगले नाही का जिथं गुन्हेगारी नाहीये, असं मुंबई झालं थोडक्यात. पण मी नाही जगू शकत तिकडं. माझ्या मित्रांशिवाय अवघड आहे नाही का. घरच्यांशिवाय मित्रांशिवाय अवघड आहे क्या बात. जगणं. कारण विषय कसा आहे, माझ्या दिवसाची सुरुवात पण मित्रांपासून होते, एंड पण मित्रांपासूनच होतो. सकाळी उठलं की मी पहिले क्षितिजला फोन लावत असतो, एजेला फोन लावतो, भाई मी उठलो ये घ्यायला, मला चहा प्यायला जायचंय. बरं. डायरेक्ट माझे मित्र येतात, मग आम्ही चहा प्यायला जातो. गोडाऊन म्हणून आमची इथं जागा आहे, तिथं बसतो निवांत मध्ये. 12-12 वाजले की घरी जातो, मस्त आंघोळ बिंघोळ करून निवांत बसतो. आणि आम्हाला वाट असते 6 कधी वाजतात. लगेच इकडून फोन, ये घराबाहेर आलोय मी. लगेच सगळे मित्र जमतो आम्ही रात्री 9-10 वाजेपर्यंत. झालं, हेच आमचं लाईफ आहे आता निवांत. पण मी एक दिवस पण मित्रांना भेटलो नाही ना, मला अनकम्फर्टेबल फील होतं डायरेक्ट. तू आता हे सगळं सांगितलं गोडाऊनला असतो हा. वगैरे, हे ऑपोजिटले वगैरे ऐकलं तुझ्यावर शॉर्ट नाही करायची? गोडाऊन मध्ये काय नाही होऊ शकत. आपला एरिया आहे का तो? आपला एरिया आहे भाऊ तो. पहिला मला बोलताना एवढी भीती वाटायला लागली ना आता. कसं जगतो म्हणजे तू, म्हणजे अवघड आहे सगळं. जेवढं दिसतं तेवढं सोपं नाहीये. फेम बीम एका साईडला, पण इकडे जीवाचेच विषय आहेत डायरेक्ट. जीवाचे हाल आहेत ना भाऊ सगळे, हे नाही का. कुठं जाताना पण, आणि विषय कसा आहे, काय करताना पण 100 वेळा विचार करायला लागतो. कुठं गेलं ना, आता आमचं कसं आहे, कुणी मागणं हॉर्न वाजवलं तरी डोकं फिरतं, त्याला शिव्या द्यायला गेले की तो फॅन निघतो.
असं पण होतं. भाऊ भाऊ सॉरी सॉरी ओळखलं नाही, असं पण झालं आमच्यासोबत लय वेळा. मग प्रत्येक गोष्ट कुठे गेलं तरी कोण कधी बी कॅमेरा काढतं. बरोबर. मग ते पण जरा विचार करून आम्हाला बोलायला बिलायला लागतं कुठं पण. आत्ताच तू नंबर गाणं टाकलं, हा त्याच्यामध्ये असं मी तुझ्यावर थोडस जरा अभ्यास करत होतो, टीम सगळी बसली होती हा. आम्ही सगळे, तर त्याच्यावर 2-3 व्हिडिओ आले की तू या गाण्यात पण संभाटावरती शॉर्ट्स घेतलेत वगैरे, हम्म. असं की कॉन्ट्रोवर्शियल केली, हम्म. तू लाईव्हला आला आणि तू त्याला शिवाय हा. दिलं. हे खरं आहे का? म्हणजे मी नाही तुला रे डायरेक्ट भाऊ. पहिल्यांदा असं विचारतोय की नाही तसं तर काही विषय नाही. पहिली गोष्ट तर जे पण मराठी रॅप बीप करतात ना भाऊ, त्यांना आपल्याला सपोर्ट आहे, एंड पर्यंत राहील नाही का. कारण लय कमी जण आहेत मराठीमध्ये रिप्रेझेंट करणारे, आणि जेवढे पण आहेत त्यांना फुल सपोर्ट आहे माझा. मी डायरेक्ट कुणासोबत भांडणं पण नाही आपल्या, कुणासोबत जास्त चांगलं पण नाही, पण हाय सगळे त्यांच्या पद्धतीने लय भारी चाललेत. आणि आपल्याला शेवटी नाही का किती ना किती केलं तरी मराठी रॅपला पुढे न्यायचं, ते कसं का नेता येईना पण न्यायचंय नाही का. पण मग मला एक सांग की मी पूर्ण ह्या रॅप झोन मध्ये किंवा रॅप कल्चर मध्ये हा सगळं पाहिलेलं आहे मी मी तुला पण माहिती आहे, हा आपण शूट्स केलेले आहेत, एकत्र राहिलेलो आपण, माहिती आहे सगळ्या गोष्टी. हा पण जसं मुंबईच्या रॅपचं कल्चर आहे हा तसं पुण्याचं नाही. म्हणजे मुंबईच्या रॅप आर्टिस्ट जे सगळे हा. कलाकार आहेत ते सगळे एकत्र राहतात, एकत्र बरोबर मिळून आहे. करतात. तसं पुण्याचे नाही कधी एकत्र दिसत किंवा पुण्याचे- एकमेकांची नावं पण घेत नाही, मी हम्म. असं पाहिलंय. आता विषय कसा आहे माहितीये का, इगो आहे पहिली गोष्ट तर. जे कोण बोलत पण नाही, सगळ्यांमध्ये इगो असतो, पण कला दाखवताना पण जर कोणी इगो ठेवत असा ना, आता आपण समोरच्याकडे किती वेळा जाणार नाही का चांगल्या इंटेन्शननी, की भाऊ आहे तू माझा, हे ते, तुला काय लागलं तर मला बोल. असे लय कमी जण आहेत माझ्यासाठी तर. पुण्यामध्ये तर माझ्याकडे एकच नाव आहे निक म्हणून, माझा मित्र आहे निकेल, तो पण रॅप करतो, पुण्यातलाच आहे प्रॉपर, लय जुना आहे नाही का तो पण. तो एकच आहे हक्काचा नाही का, मी त्याला बोलू शकतो भाऊ तू ये माझ्यासाठी, मी येतो तुझ्यासाठी, असा तो एकटाच आहे. बाकी कोण नाही माहिती मला. पण लय इगो आहे बाकीच्यांमध्ये. आता विषय काय माहितीये का, आता बाहेरचे आर्टिस्ट बघितले ना, ते कुठे गेलेत, म्हणजे आपण त्यांचा विचार बी करू शकत नाही अशा लेवलला तरी ते मिळून मिसळून राहतात. पण आपल्या लोकांमध्ये इगो आहे. आपण बोलतो ना मराठी माणूस मराठी माणसाला खाली वळतो, तसाच विषय एकदम. म्हणजे स्वतःला ते बोलतात मी लय भारी आहे, यो खाली आहे, तो खाली आहे, तसा काहीच विषय नाही, कोण कोणाला कमी नाही आजच्या टायमाला. पण ते असं समजून जगतात ना, पण आज ना उद्या नाही का त्यांची मेंटॅलिटी बदलली पाहिजे, नाहीतर मग मराठी हिपहॉपचा फायदा नाही होणार. कारण कुठं ना कुठं आपल्याला शिकवण आहे की सोबत राहायचं नाही का मराठी माणसाने. बरोबर. पण तसं नाही चालू आहे आता नाही का. याच्यात तर नाही चालू, बाकीच्या सगळ्या क्षेत्रात चालू आहे बघ तू. बाकीचे युट्यूबर झाले, रील स्टार झाले, जे पण असतील ते मिळून मिसळून काम करतात. मग तू कर ना डायरेक्ट एकदा संभाटा, रॉक्सन बिक्सन जे काय आहे त्यांना फोन की आपण करू काहीतरी एकत्र. हा तसे आहेत महाग प्लॅन, collab. होणार ते होईल आज ना उद्या. आता जरी नाही ना झालं, आज ना उद्या काही ना काय होईल चांगलं. आणि सोबत मिळून काम केलं ना फायदा पण आहे आपल्याला. मेन तर काय मराठी हिपहॉपला वर न्यायचंय, एवढंच मेन मोटिव्ह आहे माझं सो तर. भविष्यात हा. संभाटा आणि रॉक्सन किंवा हे जे बाकी सगळे आहेत वर्सटाईल हा. लिडो यांच्यासोबत गाणे येऊ शकतात का? भविष्यात येऊ शकतात भाऊ, भविष्याचं काय सांगता येत नाही, येऊ पण शकतात नाही पण येऊ शकतात. पण जर वेळ आली ना एंड टाइमला काय मराठी हिपहॉप साठी, तर आम्ही सगळे सोबत असू 100%. क्या बात आहे. मग तुझं स्टँडचं काय वाकडे? माझं स्टँडचं काहीच वाकडं नाही भाऊ. कसं आहे रे, म्हणजे आता मराठी रॅपचं कल्चर काय वाटतंय तुला हे सीन? बाकीचे एका साईडला प्रत्येक जण ग्रो करतायत, हा पण जर सोबत आले तर लय बूम होईल. लय बूम होईल, पण जर नाही सोबत आले तरी पण बूम होईल. कारण त्यामुळे कुठं ना कुठं बज क्रिएट होत राहतो नाही का, की हे सोबत नाही म्हणले ह्यांच्यात काय असेल, त्यांच्यात काय असेल. तू आता मुंबईला गेला होता, तिकडच्या भरपूर हा. आर्टिस्टला भेटला, काय काय माहोल होता तिथला? चांगले आहेत भाऊ, सगळे फ्रेंडली आहेत नाही का, एक नंबर. म्हणजे असे त्यांचा असं टाइमपास नसतो काय, ते एकदम कामाला काम आहेत. म्हणजे त्यांच्या म्युझिक साठी ते एकदम ऑब्सेस्ड आहेत, की करायचंय भाऊ मला हे करायचंय. आणि ते लय एकदम भारी आर्टिस्ट आहेत सगळे. पुण्याचे पण आर्टिस्ट भारी आहेत, पण पुण्याच्या आर्टिस्ट लोकांची वाईब वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे नाही का माहोल करायचा काहीतरी. त्यांचं असं नसतं की भाऊ मी आता करतोच, मला उद्या गाणं सोडायचंय, मूड येईल तेव्हा बघू, असा विषय सगळ्यांचा. पण लिहितात तर दोन्ही आर्टिस्ट भारी आहे भाई, मुंबईचे पण भारी, पुण्याचे पण भारी आहे. शेवटी ते आपलेच आहेत किती केलं ते तरी. लेबल साईन करणं, जे प्रत्येक हा. जण म्हणतात की आता तो एक कॉन्ट्रोवर्सी झाली स्टँडची, परत त्या किंगची झाली. हा लेबल सोबत. लेबल नाही, लेबल सोबत नाही. किंग म्हणलं की इंडिपेंडेंटचा काय एवढा विषय नसतो, लेबल असणं सोबत त्याचं पण एक महत्व आहे किंवा साइन अप होणं. पण हे लोकांना माहित नाही की साइन होणं म्हणजे काय आणि इंडिपेंडेंट असणं म्हणजे काय. तर तुझ्या मते काय म्हणजे काय गोष्ट असते? आता विषय काय आहे, इंडिपेंडेंटली आपण लय कमी गोष्टी करू शकतो, पण जे एकदा आर्टिस्ट मोठा झाला ना तो इंडिपेंडेंटली पण काय पण करू शकतो. पण खालनं वर जाणं लय अवघड आहे, वरनं अजून वर जाणं सोपं आहे. बरोबर. तर मेन विषय काय आहे, आधी आर्टिस्टला काय असतं, पैशाचा प्रॉब्लेम असतो, ते लेबल दूर करतो.
म्हणजे लेबल भलेही त्यांचा फायदा काढत असन पण आपल्याला पण फायदा लेबलच करतो ना किती केलं तरी. ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करतात आणि लोकांच्या मनातले वाईट आहे काय काय लेबलांबद्दल की असं असेल तसं असेल, पण तसा काही विषय नाही. लेबल पण आपल्यासाठीच आहे ना, आपण त्यांच्यासाठीच आहे. कनेक्टेड कम्युनिटी आहे शेवटी किती केलं तरी. लेबल कधी बंद नाही होऊ शकत आणि आर्टिस्ट पण बंद नाही होऊ शकत. लेबल कडले चॉईस आहेत पण जो असतो चांगला ते त्यांना किती घेतातच. पैसे भेटतात रे साईन झाल्यावर? ते आपल्यावर डिपेंड करतं नाही का, आपली रीच किती आहे, आपण किती वर्षाला कमवतो त्यानुसार ते आपल्याला डील देतात. तुला कितीची डील भेटली होती? तुला बोललो ना भाऊ 7 आकड्याची. पण असं एकच तू अशी फिगर ऐकलेली आहे, तुझी नाही पण कुठल्या तरी आर्टिस्टला हा. साईन झाल्यावरती एवढे भेटलेले आहेत, तर किती अमाऊंट होती ती सगळ्यात जास्त ऐकलेली तू? ऐकलेली मी एकदा 75 ऐकली होती. 75 लाख Lakhs, रुपीज हा. साईन करण्याचे. हा, आणि मग ते साईन केल्यावर त्यांना काय द्यायला लागतं आपल्याला? गाणे आपले. सगळी गाणी? हा, नाही तसं नसतो विषय. लेबलचा विषय कसा आहे माहितीये का, प्रत्येक लेबलचं काम करायचं वेगळं असेल, पण मला जेवढं माहिती आहे ना त्यानुसार आपण एका लेबलला साईन झालो, आपले गाणे असतील मोजके, तर जेवढं कॉन्ट्रॅक्ट झाले समजा 6-7 गाण्यांचं झालंय, तेवढे गाणे लेबल थ्रू येणार असा विषय. म्हणजे आपल्याच चॅनलवर येणार पण जेवढं पण इन्कम असेल ते लेबल घेणार, कारण आपल्याला वन टाइम पैसे भेटलेले असतात त्या गाण्यांचे. ओके. अशा टाइप मध्ये पण ते जर ते गाणं चाललं नाही वगैरे वगैरे तर? ते होतं. आता लेबल पण हुशार आहे ना, ते बरोबर अशा आर्टिस्ट घेते की ज्याचे गाणे चालणारच, कारण ते किती केलं तरी ते असं हॉबी थोडी करतात, ते डायरेक्ट बिझनेस आहे. लेबलचा बरोबर. बिझनेस आहे ना, त्यांना माहिती आहे कोणाचे गाणे चालणार कोणाचे नाही चालणार. ते पण हुशार आहेत. क्या बात आहे. अभिनंदन, तू पण लेबलला साईन झालाय. वाव, धन्यवाद. ते कसं वाटतं रे मग एमयूए तुला? एमयूए पण भारी आहे भाऊ. जे आपले इंडियन रॅपर आहेत ना भाऊ, त्यांना पहिले तर कसे का असं आपण सपोर्ट केला पाहिजे. कसे का असाना, म्हणजे पण कसे काय आहे ते? आता एमयूएचा विषय काय आहे, एमयूए करतो हिंदी, आपण जास्त ऐकत नाही एमयूएला, पण आधी जेव्हा मी सुरुवात केली ना, म्हणजे लय मोटिवेशन पण दिले भाऊ त्यांनी मला. बाकीचे लोक रॅपर लोक लपवत असते की त्यांनी पण मला एक दाखवून दिलं, त्यांनीच दाखवून दिलं सगळ्यात आधी मला की नाही का, तो पण लय गरिबीतनं वर आलेला आहे. बरोबर. तो पण आज लय मोठ्या लेवलला आहे आणि मला लय चांगलं वाटतं की आपला कोणता इंडियन आर्टिस्ट किंग झाला, एमयूए झाला, सगळे एवढे मोठ्या लेवलला गेलेत की जेव्हा आम्हाला वाटायचं की काय फ्युचरच नाही रॅपचं, त्यातनं ते एवढे वर गेलेत. मग आमच्यासाठी मोटिवेशनच आहे. मग तुला इंडियन आर्टिस्ट मधलं कोण आहे इन्स्पिरेशन वगैरे ज्यांना तू मानतो? इंडियन मध्ये हे बघ भाऊ, सगळ्यात पहिले तर मी रफ्तार ऐकला होता, पण तेव्हा मला माहितीच नव्हतं फरक. त्याचं हॅपी सिंगल म्हणून गाणं होतं, त्यात त्यांनी रॅप केलंय, पण बाकीच्याने गाणं म्हणले का काय म्हणलं आपल्याला एवढं आयडिया नाही, पण त्यांनी मला लय मोटिवेट केलं रफ्तारने नाही का. त्याचं ते गाणे आगे चल वगैरे एक नंबर गाणे, ते मला तो झाला, रागा झाला, कृष्णा झाला, लय म्हणजे Divine? डिवाइन पण भाऊ, डिवाइन म्हणजे लव आहे एक नंबर. डिवाइनच म्हणजे मी जेवढं सगळं केलं तर डिवाइननी मला डिवाइन, आता मी जे माझं हे लिहितो ना भावना आई वडिलांबद्दल असं, मला प्रेरणा त्या डिवाइननीच दिली आहे नाही का. बरोबर. त्याचं ऐकलेत मी गाणे, मैं मेरी माँ के लिए जी रहा हूं. मग त्यांनी ते आई वडील कसे हा, की त्या घरमध्ये त्यांनी सांगितले पहिले ध्यान रख घर का, हा, त्यांनी घरावरती फोकस केला, आई वडिलांवर फोकस बरोबर. केला, आईला असं आणलं, जेव्हा बाकी त्यांनी स्ट्रगल दाखवलं हा, त्यांनी, स्ट्रगल दाखवला, त्याच्यामुळे तो जास्त कनेक्टेड होतो कनेक्टेड सगळ्यांना. होतो तो. मग असं तुझी गाणी येणार आहेत का येणारच ना ज्याच्यावरती? भाऊ, 100%. कसं आहे, अजून आपला स्ट्रगलच चालू आहे थोडक्यात. बरोबर. जेव्हा आपण एका लेवलला जाणार, आता केलं ना लोकांना वाटणार सिंपती घेतो आपण बरोबर. स्ट्रगल दाखवून, म्हणून मी ते करत नाही. नाहीतर माझ्याकडे पण लय बॉल आहेत, गाणे लय आहेत तसे. मेन विषय काय आहे, जेव्हा आपण एखाद्या लेवलला पोहोचन, जेव्हा मला वाटेल की खरंच मला आता माझ्या स्ट्रगल बद्दल बोलायची गरज आहे, कारण माझ्यापेक्षा बी जास्त स्ट्रगल केलेले लोकांनी, तरी ते बोलून दाखवत नाहीत. लय आर्टिस्ट आहेत. दादा तू रॅप मध्ये एक लिहिलं होतं की माझ्या रॅप ऐकून बहिरे झाल्या घराच्या भिंती हा, आणि भाषण माझ्याकडून लिहून घेतो प्रधानमंत्री. हा. तर त्या गोष्टीतून मला आठवलं, तू शाळेत भाषण केलं होतं का? शाळेत भाषण केलं होतं मी एकदा. कशावरती केलं होतं? आवडतं भाषण महाराजांवर. काय आठवतंय काय केलं होतं? नाही एवढं तर नाही आठवत, लय आधीची गोष्ट नाही का, 4थी 5वीच्या पण आधीची गोष्ट असेल. तेव्हा जास्त चालायचं नाही सगळं बर, प्राथमिक शाळेत. हा भाषण म्हणूनच वगैरे म्हणलं. असं. महाराजांवर केलं होतं. नाही तू प्रधानमंत्रीपर्यंत गेला, तू डायरेक्टली घेतलं होतं कुठलं भाषण? रेफरन्स होता प्रधानमंत्रीचा, म्हणजे कारण आपण देशाच्या प्रधानमंत्र्याला कसं बघतो की न चुकता ते सगळं करतात नाही का, एवढं मला परफेक्शन सांगायचं होतं, त्यामुळे रेफरन्स घेतला होता तो. ते कळालं मला, तेच म्हणलं. आणि घराच्या भिंतींचा कसा विषय, म्हणजे आपण नाही का बोलतो घरात हळू बोलायचं, घराला भिंतींना पण कान असतात, त्यामुळे मी बोललो असतो. मी घरातच करतो ना सगळं प्रॅक्टिस वगैरे, तर ते ऐकू ऐकू माझ्या घराच्या भिंती पण बाहेर झाल्यात असं. आणि तू जेव्हा रॅप घरी म्हणतो तेव्हा ते शिव्या देतो घरी मग मम्मी पप्पा असताना? थोडक्यात
हळू म्हणजे शिवी आली की लगेच हळू. तू महाराजांचा विषय काढला हा. आता, तर किती मानतो महाराजांना? महाराजांना ते माझ्या जवळच्या लोकांना माहिती मी किती मानतो. म्हणजे खूप लहानपणीपासनं लय म्हणजे लय मानतो महाराजांना नाही का. लोकांना माहिती पण नसन एवढं मानतो मी. एखादी अशी काय गोष्ट आहे की तुला जी महाराजांबद्दल आवडते किंवा तू ती ती मानतो आणि ती फॉलो करतो? सगळ्यात मेन तर महाराजांनी आपल्यासाठी लय काही केले. आपण महाराष्ट्रात राहतोय. अख्ख्या भारतानेच मानलं पाहिजे महाराजांना. पण काही लोक नाही का रिस्पेक्ट नाही करत, फक्त शिवाजी बोलतात, पण ते बोललं नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजच बोललं पाहिजे. आणि मी नाही का महाराजांबद्दल लय म्हणजे लय प्रेम आहे माझं. ते शब्दात मी सांगूच शकत नाही एवढं. माझ्या जवळच्यांना माहिती नाही का महाराजांबद्दल माझं प्रेम. म्हणजे अक्षरशः जेव्हा मी तुळापूरला जातो ना, माहिती असेल संभाजी महाराजांची समाधी, माझ्या डोळ्यात पाणी येतं दरवेळेस तिथे गेल्यावर. म्हणजे एवढं मी नाही का लहानपणीपासून मी लय इन्फ्लुएन्स आहे महाराजांकडनं. लय म्हणजे लय मानतो, कारण माझ्या घरचे संस्कार तसे आहेत. एखादी कुठली गोष्ट अशी महाराजांची तुला घेऊ वाटते की महाराजांनी आता एखादा माणूस असता तर काय केलं असतं, स्वतःवर ध्यान दिलं असतं, पण महाराजांनी आपल्यासाठी केलं. कोणतं असं म्हणजे कोण 16 वर्षात जाऊन लढणार आहे एवढ्या लहान वयात? महाराजांनी पहिली लढाई. आपल्यासाठी केलंय. जर महाराज नसते तर आपण आज इथं बी नसतो. खरे? महाराजांना म्हणजे प्रेम आहेत महाराज, सांगता नाही येणार. म्हणजे ज्या वयात मला माझं नाव पण बोलता येत नसेल ना, त्यावेळेस मला माहित होते छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. क्या बात आहे. एवढं माझ्या घरच्यांनी मला आधीपासून नाही का हे दिलेले संस्कार दिलेले की महाराज कोण आहेत. आणि मंदिरासमोर जरी माझं डोकं नाही झुकलं ना, पण महाराज दिसलं तर तिथं डोकं झुकतं माझं 100%. वा. आणि तीच पॉवर आहे. म्हणजे मी जेव्हा हे सगळं सुरू केलं ना, जे आयडॉल किंवा जे इन्स्पिरेशन फक्त ते एकच होते की छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या एका वाक्यानेच हे सगळं सुरू झालं. मी दर पॉडकास्ट मध्ये पण बोललेलो आहे की त्यांचं एकच वाक्य होतं ते की राज्य छोटं का असेना पण स्वतःच असलं पाहिजे. त्या गोष्टीवरती आपण सगळं गेलं आणि तेच ऊर्जा स्त्रोत आहे. म्हणजे ऊर्जा स्त्रोत आहे. त्याच्यामुळे तो लय जिव्हाळ्याचा विषय लय एकदम. म्हणजे लय म्हणजे सांगू नाही शकत. लय म्हणजे लय वेगळा विषय माझा महाराजांबद्दल. लय म्हणजे लय. काही लाईन्स लिहिल्या होत्या महाराजांबद्दल कधी? महाराजांबद्दल लिहिल्यात, पण ते आता गाणं येईल तेव्हाच सांगणार नाही का. थोडक्यात महाराजांवर पण गाणी येणार आहे. येणार आहे महाराजांवर गाणं येणार आहे 100%. क्या बात आहे. दादा थोडक्यात तो विषय झाला. आता अजून एक विषय की आई वडील. हा. तू आता डिवाइनचा विषय चाललाच होता तेव्हा हा. ते बोललो आपण. वडिलांबद्दल काय वाटतं रे तुला? आता वडील असतात ना, आपले आई वडील आपल्याला निस्वार्थी प्रेम करतात. मला तर कधी काही कमी नाही पडून दिलं, किती पण काय पण असा ना. माझ्या वडिलांनी कधी स्वतःचा खिस्सा नाही बघितला नाही का आहे का नाही, पण मला जी गोष्ट पाहिजे ती घेऊन दिली. माझा प्रत्येक हट्ट पुरवलाय. त्याच्यावर मी लिहिलंय, गाण्यात पण लाईन आहेत, आता पुढच्या गाण्यात येणार आहे ते. आईवर पण लिहिलंय नाही का, म्हणजे मी दाखवले माझ्या आईला मी काय मानतो आणि माझा जीव काय आहे माझ्या आईसाठी, एवढं मी बोललोय त्यात नाही का. एखादी लाईन कुठली तरी ऐकवता आली तर? तर मम्मीवर मी असं लिहिलं नाही का, पण कुणाला काय माहिती काय लिहुलंय कर्मात, थांबलंय दारात यमराज, पुढच्या 7 पण जन्मात माझा जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चरणात. वाह. असं बोलले म्हणजे नाही का, एक आपण नंबर. बोलतो ना दारात यमराज थांबलाय मृत्यूच्या वेळेस, माझं एवढं 7 जन्मात जरी माझा मृत्यू आला ना, माझ्या आईच्या चरणातच झाला पाहिजे माझा ऐक मृत्यू. ग. हे कुठेतरी लय डीप होतं. आणि वडिलांवर असं लिहिलं नाही का, मी माझ्या बापासारखा दुसरा देव नाही पाहिला, मला घास भरून बाप माझा उपाशी राहिला, माझे हट्ट पुरवले भले स्वतःचा खिसा त्याचा रिकामा राहिला, मी माझ्या बापासारखा दुसरा श्रीमंत माणूस नाही पाहिला. ओ आई ग. असं लिहिलं मी. आई ग. हे लय डीप होतं रे. म्हणजे हे सुचतं कसं तुला? म्हणजे आता आपण जे बोलतो ना रोज चालीला, थोडक्यात आपले आई बाप आपल्याला दाखवत नाही ते किती प्रॉब्लेम मध्ये आहे, कष्टामध्ये आहे. ते रात्री बोलतात काय काय त्यांना प्रॉब्लेम आहेत, आपल्याला माहिती नसतं पण ते लय प्रॉब्लेम मध्ये असतात. त्याच्यावरूनच मला आठवलं, कारण आधी आपण ऐकतो ना रस्त्यावर की स्वतःचे हट्ट नाही करत बाप, स्वतः जुने कपडे घालून पण पोराला नवीन कपडे घेऊन देईन. असे म्हणजे आई वडिलांचं प्रेम. म्हणजे कसं आहे, मी नाही का असं जास्त घरच्यांसोबत बोलत नाही बिलत नाही, जास्त असं इंटरॅक्शन नाही होत माझं, म्हणजे असं जास्त बोलणं नाही होत, पण लय प्रेम आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक घरच्यांनी पोराचं विचार पण तसं केला असतं का रे? नसता. हा. म्हणजे प्रत्येक पोराचा घरच्यांवरतीच सगळं प्रेम असतं वगैरे, पण ते कधी बोलत नाही किंवा तो बोलत नाही, एक वेगळ्याच टाईपचं काहीतरी वेगळ्या टाईपचा बॉन्ड असतं घरच्यांसोबत आपलं. की तू केलंय का फादरला मिठी वगैरे मारली का? मारली ना. आई शपथ. हे लय जणांचं स्वप्न आहे अजून लय ते. जणांचं स्वप्न आहे, पण मी मारली आहे 2-3 वेळा मारली. काय प्रसंग होता? मेन तर सगळ्यात पहिले ते आजोबाचा इन्सिडेंट झाला तेव्हा. त्याच्यानंतर पण माझे फादर आले, कधी आम्ही बोलायला लागलो तर माझे फादर स्वतः म्हणतात की मी तुला कधी मिठीत नाही घेतलं, हे नाही घेतलं. बोलतात माझा फादर लय फ्रेंडली आहे.
म्हणजे एकदम सपोर्टिव्ह आहे नाही का माझ्यासाठी. म्हणजे अशी आम्ही दोघं पण रागीट स्वभावाचे आहे. म्हणजे आमचं लय वेगळं आहे. म्हणजे पप्पा असले ना हॉलमध्ये, मी किचन मध्ये असणार. पप्पा किचन मध्ये गेले की मी हॉलमध्ये असणार. असं आम्ही जास्त बोलत नाही, पण हाय लय बॉन्ड आहे आमचा नाही का. आणि आईबद्दल आई, माझी आई आता काय बोलू तुला. ह्या सगळ्या जर्नी मध्ये आईचा किती सपोर्ट आहे? लय म्हणजे लय सपोर्ट आहे आईचा कसा मला. आणि म्हणजे कोणत्याच गोष्टीला माझी आई नाही का, आता सगळ्यांचीच आई लपवती. जर मला काही प्रॉब्लेम असेल, मला काही पाहिजे असेल, तर माझी आईच बोलायची पप्पांना की ह्याला इकडं जायचंय तिकडं जायचंय. कारण पप्पा ओरडायचे, रात्री कुठं चाललाय तू नाही का, एवढं रात्री 12-1 वाजता कोणती शूटिंग असते तुझी, कुठं जातोय मध्ये 2-2 दिवस घरी येत नाही, 3-3 दिवस घरी येत नाही, जेवतो का नाही, हे नाही ते सगळं नाही का. पण माझी मम्मी सपोर्ट करायची, शूट करतोय, हे करतोय, ते करतोय, म्हणजे कधीच कमी नाही पडून दिला नाही का. एखादा प्रसंग की लयच इमोशनल झालता तू ते? हा, एक सीन काय झाला होता, मला शूटला जायचं होतं मुंबईला. शूट म्हणजे असं काम होतं, मी शूट बोलून जायचं नाही का सगळीकडे. अजून पण माझ्या घरच्यांना पण माहिती ते. पण मला जायचंच होतं. फादर म्हणले जाऊ नको एवढं रात्री. ते पण चांगल्यासाठीच बोलतात नाही का, काय पण होतं रात्री, गाडी बिडीने जाणार एवढं लांब. तर नाही का, नाहीच बोलत होते. मग मी एकदम ह्याच्यात आलो होतो की मला जायचंच आहे. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मी पार मुंबईला गेलो घरी सांगणार आम्ही आहे मुंबईला. म्हणजे असं चालता बोलता निघतो आम्ही कुठं पण. आणि तसं सांगणार, ते माझ्या पप्पांना आवडत नाही नाही का पहिली गोष्ट तर. त्यामुळे जरा व्हायची, माझ्या पप्पा मला ओरडतात नाही का, अजून पण ओरडतात. पण आजपर्यंत मी कधी माझ्या पप्पांना उलटा नाही बोललो आजपर्यंत, कारण मला माहिती आहे. वा, ही गोष्ट नोट करण्यासारखी की हा, म्हणजे मी किती पण मोठं होऊ दे, ती इज्जत इज्जतच आहे नाही का शेवटी. बाप बापच आहे. बाप बाप आहे. आता बाकीचे पोरं मी लय जणांना बघितलंय की त्याच्या घरच्यांना विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केले, पण काय केले ते त्यांच्या घरच्यांनाच माहिती आहे. बरोबर. हे कुठेतरी नाही पटत की कुठल्या पोरांनी कधी आयुष्यात ते हा प्रश्न विचारू नका, नाही तर तो तो खचन तिथं, मग तो बाप तिथंच, आई लय वडील. काय केलं आपल्यासाठी नाही का, म्हणजे माझ्यासाठी तर लय केले. सगळ्यांचे आई बाप करतेत. आता आपण एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलो तर तो आपल्याला घेईल का 4 दिवस राहिलो, नाही घेणार. आपल्या घरच्यांनी लय सांभाळलं आधीपासून. खरंय ना. तर काय घरच्यांसारखं सीन कोण झालं, नाही. तू सांगत होता तू मुंबईला चालला होता? तेच मला जायचं होतं, पप्पा नाहीच बोलत होते नको जाऊ नको जाऊ. पण शेवटी मी काय ना काय करून बॅग काढली. माझे पप्पा एक तर लय रागीट डायरेक्ट म्हणतात तू घरातनं निघून जा डायरेक्ट. घरातनं मला निघून जा, पण. येत नको जाऊ. मला तर हे म्हणतात की तू जर निघून जायचं असेल तर ते कपडे पण काढून ठेवून द्यायचे, नाही, ते पण तुझे नाहीत. मेन तर काय बोलतेत की आता माझं शेड्यूल कसं आहे, मी सकाळी घरातनं निघलो की डायरेक्ट रात्री येतो. आता पावसाळ्या म्हणून घरी असतोय. तर माझे पप्पा एवढंच म्हणतात, तू घराला लॉज बनवून ठेवले, फक्त जेवण झोपायचे तू इथं, बाकी काही तू राहत नाही घरी. असं म्हणजे पप्पा लय रागीट आहेत. ऐकलं. आणि मग काय सीन झालं तेव्हा, मग आईने मग इमोशनल विषय काय होता यात? मग मी मम्मीला म्हणलं मला जायचंय नाही का, आता लय मोठं माझं शूट होणार आहे, मला तिकडे जायला लागेल. नाहीतर मग मला गाणे, माझं युट्यूब चॅनल त्यांच्याकडे बोललो, आता जर नाही गेलो तर डिलीट बिलेट होईल नाही का सगळं. मग मम्मी म्हणली अरे यार असं होते का, मग तू जा नाही का पहिलं. मग लगेच पप्पा तिकडून, तू घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे नाही का आता. म्हणजे माझा फादर काही बोलत नाही, झोपूनच बोलतो तू घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे इथून, तू गेला तर परत यायचं नाही इकडं. मग त्यांच्या दोघांची पण भांडणं, जाऊ द्या हे करू द्या ते करू द्या, लय काय काय झालं. मग मी शेवटी नाही गेलो, बोललो जाऊ द्या नाही जात बाबा, घरीच बसलोय मी. शेवटी बापाच्या पुढे नसतं जाते. हा. तेव्हा पप्पानी मारले का असं लय आता? मारले. शेवटचं कधी मार खाल्लंय? शेवटचा मला वाटतं नाही का 10वीत खाल्ला असन. माझी मम्मी पप्पांचा बेल्ट लपून ठेवायची. हो. एवढं मार खायचो मी. लय म्हणजे लय मार मी खायचो. पण शेवट 10वी पर्यंत मार खाल्लाय. 10वी पर्यंत मी खाल्ले मार. भांडणच झालती. पण त्याच्यामुळेच नंतर खाल्लं. माझ्या पप्पांनी लय समजून घेतलं नाही का, म्हणजे चुकांमध्ये पण मला अजून पण ओरडत नाही. आधी लय मारायचे, पण त्यांना कळलं मी मोठा झालोय. त्यांच्यापेक्षा तर मोठा नाही होऊ शकत कधी. पण तरी पण ते नाही का, आता काय बोलत नाही मला. ते होतं म्हणजे त्यांनी जोपर्यंत एक- वळण लावायचं होतं हा. तोपर्यंत त्यांनी मोकार मारला. लय म्हणजे लय लय मारलं, मारले. मला पण मारलं. मी पळून जायचो घरातनं. माझ्या जीवनात फक्त एकच असायचं, काही चुकी झाली ना, आता घरी नको जायला राव, घरी नाही जाऊ शकत मी, शॉर्ट होऊन जाईल, नाही तर पप्पा लय घाण मारते. म्हणजे लय आधीपासूनच होतं माझं, लहानपणीपासनं. पप्पा आले ना, आधी आमच्या घराला असा एक पॅसेज होता, म्हणजे बेड होता आणि असं मध्ये कपाट होतं, मी तिकडे जाऊन बसायचो निवांत. पप्पा आले की बोललो नको जायला बाहेर. अजून पण ती भीती, हा. पप्पा आले की मी किचन मध्ये असतो आणि पप्पा किचन मध्ये आले की बेडरूम मध्ये, आपल्या हॉलमध्ये. असा विषय अजून पण. किती फ्रेंडली असले तरी बाप बाप आहे हा. शेवटी. कधी काय होईल आणि कधी कुठला बिल्ड परत बाहेर निघल. डेंजर विषय, पप्पा म्हणले की डेंजर विषय. दहशतच हा दहशत तेव्हापासून. आहे. दादा ते आई वडिलांबद्दल बोलला वगैरे, तू एक आता RX 100 मध्ये लिहिलं होतं की हा टेन्शन नको घेऊ, आम्ही नरकात पोरी झाडायला भेटू हा. वगैरे. खतरनाक लाईन होती ती. पण त्या गोष्टीवर मला एक आठवलं की किती गर्लफ्रेंड झाल्यात आतापर्यंत?
झालेच भाऊ, आता काय सांगू तुला. पण सांग आता काय आपलंच आहे. 1-2च आहेत नाही का थोडक्यात. 1-2च आहे करंटली. 1-2 पहिल्यांदाच कबूल झालंय की 1-2च आहेत आता. करंटली नाही रे भाऊ, म्हणजे असं जीवनात 1-2च आले. आहेत. ते पण ते हे होतं ना, ते जे वय होतं त्या टायमाच होतं ते. माझं आणि प्रेमाचं जास्त संबंध आकड्यांमध्ये आला काहीतरी जीवनात. फरक झालाय. जसं इलेक्शनच्या आकड्यांमध्ये फरक होतो तसं इथल्या EVM hack आकड्यांमध्ये इथल्या आकड्यांमध्ये फरक आहे. जेव्हा मी कॅमेरे नसताना भेटलो होतो तेव्हा आकडे जरा वाढलेले होते महायुतीचे. आकडे जरा बदलले. कमी झालेले होते कॅमेऱ्यावर. पण किती होते? होते भाऊ, चांगले होते. सांगितलं तर चांगले मग होते. अवघड होईल. ना अवघड काय, ते होते ना. हा, आता होते. नाही ना. होते. का आता पण आकडेच आहे? आता आहेत आकडे चांगले आहेत, लिहून ठेवलेत मी. ब्रेकअप झालं का लय बेकार मधलं? आता ब्रेकअप सगळ्यांचेच होतात नाही का. नाश एकदम खच्ची प्रकरण, म्हणजे एकदम तू खच्ची झालाय. हा झाले ना भाऊ. डिप्रेशन मध्ये गेलाय वगैरे. डिप्रेशन मध्ये नाही गेलोय पण झाले. ब्रेकअप वगैरे झाले माझं, खाऊन आलं नाही का सांग एकदम. जरा किस्सा काय आलता. आई शपथ. जरा घरी शॉर्ट झालता नाही का. तुझ्या का तिच्या? तिच्या माझ्या घरचे डेंजर आहेत. झालं होतं शॉर्ट, झालं ब्रेकअप, एवढा काही विषय नाही मित्रांनो. नाही ह्यात प्रसंगच का झाला. शॉर्ट सगळ्यांच्याच घरी होतो काहीतरी. शॉर्ट म्हणजे घरी समजलं होतं हा. त्या पोरीच्या नाही का. तिच्या घरचे स्ट्रिक्ट असतील. मग झालं आमचं ब्रेकअप. ती बोलली नाही भेटायचं परत, नाही बोलायचं. मी बोललो ठीक आहे की मग काही विषय नाही. म्हणजे मग तू डिप्रेशन मध्ये गेला होता का असं? नाही म्हणजे जरा सदम्यात गेलो होतो मी. 4-5 दिवस होतो सदम्यात, पण नंतर झालो येईल. मग काय तिथून करायचं सदम्यात, म्हणजे पोरं लय डेंजर सदम्यात वगैरे जातात. सदम्यामध्ये म्हणजे भाऊ मी लय डेंजर गेलतो. 4-5 दिवस नाही का फुल टेन्शन मध्ये होतो. लॉकडाऊन होतं एकदम हम्म. नेमकं तवा लॉकडाऊनच होतं. लय सदम्यात गेलो होतो भाई. मी सदम्यात ह्याच्यामुळे गेला एवढा होता? सदमा खाल्ला होता की मी भगवद्गीता वाचाय आणली होती. बोलला आता वाचतो नाही का. एवढा घाण सदमा होता. किती वर्षाचं रिलेशन होतं? होता भाऊ मोठं होतं, 3-4 वर्षाचा असं. अगं सदम्यात ह्याच्यामुळे होता की ब्रेकअप झालं का हा. लॉकडाऊन आहे आणि पुढचं परत कोण लगेच भेटणार नाही म्हणून सदम्यात होता? नाही नाही तसं नाही. भेटायला जीवनात नशिबात लिहिलं असलं तर लोक भेटतातच. पण सदमा लय खाऊन खाल्ला होता मी. बेकार सदमा खाल्ला होता. मग भगवद्गीता वाचून तुला काय मिळालं? मला वाटलं नाही का शांती भेटन जरा आता मला भगवद्गीता वाचली तर. लय टेन्शन मध्ये होतो मी. मन नव्हतं लागत रे माझं. गावात हा बेकार खतरनाक विषय होता. ब्रेकअप झालं म्हणून दादाने आणली होती भगवद्गीता. वाचायला. तू वाचली भगवद्गीता वगैरे? नाही वाचली, आणली होती. ते लय पाळून वाचायला लागते ना भाऊ. हा तेवढं आहे. सगळं सोडायला लागतं. त्यामुळं नॉनव्हेज वगैरे सगळे. ते सोडायला लागतं ना सगळं. त्यामुळं नाही वाचली. मग परत कधी प्रेम झालं? प्रेम तर होत राहते. तुझ्यामध्ये प्रेम काय रे? माझ्याबद्दल प्रेम कसं आहे माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीने आपल्याला निस्वार्थपणे प्रेम केलं पाहिजे घरच्यांसारखं. दरवेळेसच आताच्या काळात कसं चालू आहे, पैसा बघून नाही का, म्हणजे पोझिशन बघून प्रेम चालू आहे. पण तसं मला नाही प्रेम भेटलं कधी. जेव्हा माझ्याकडे काय नव्हते तेव्हापासून मला प्रेम भेटले नाही का. आणि मी पण लय प्रेम दिलंय, म्हणजे असं तू दिलंच वाईट असणार नाही आहे. केलं. नाही नाही प्रेमाबद्दल कधीच नाही लिहिलं. प्रेमाबद्दल नाही लिहिलं भाऊ. नाही तू दिलंच असणार म्हणलं प्रेम. मी तर प्रेम दिलं भाऊ. माझ्याकडनं लय प्रेम असते स्टार्टिंगला. नंतर थोडं थोडं कमी नाही होत, पण हे असतं ना, कमी कमी होत जातं थोडस. एखादं त्या पोरांना काय सांगशील की जे तुझ्यासारखे सदम्यात जातात आणि ते तू तरी बाहेर आला, हा लोक लगेच बाहेरच येत नाही, त्यांना काय सांगशील? काय काय लोक त्याला डेंजर सदम्यात जाते अरे भाऊ. म्हणजे काय काय बोलतात, मी 2-3 जणांचे रेकॉर्डिंग पण ऐकले. जीव देतो हे देतो नाही का. काय फायदा नाही त्या गोष्टीचा नाही का. कसं आहे जीवनात भेटतेत, पुढे जाऊन याच्यापेक्षा भारी भेटणार असं काय सांगता येते आपल्याला. आज जे सोडून गेले, पण शेवटी किती केलं तरी आई बापासाठी जगायचं. खरे बाकी काही विषय नाही. बाकीच्या लोकांना काय फरक पडणार आहे, आपण मेलो तर 4 दिवस रडणार, 5 दिवस रडणार. आपल्या आई बापांना लाईफ टाइमचं हे ना ते. बरोबर. हे मुलांसाठी असे काहीतरी गाणं लिही ना दादा, तू संदेश देणार आहे असे की खच्ची नका होऊ. मी तर एकच सांगतो भाई, प्रेम करा, चांगल्या व्यक्तीवर करा बघून. आमचा तो सौरभ आहे, तो खच्ची, तो आता नाही इथं. तो गेला त्याला खच्ची असं. खच्ची एक वय असतं, सगळे खच्ची होते, नंतर सगळे मॅच्युअर रिलेशनशिप मध्ये असतात. म्हणजे बरोबर. किती पण भांडणं झाली ना, आधी कसं असायचं, भांडणं झाली म्हणले की असं वाटायचं आता ब्रेकअप होईल. पण आता अशा लेवलला आम्ही रोज भांडणं होते तरी काही फरक नाही पडत आम्हाला. बरोबर. रोज तसं ते भांडणं पार्टनर पण भेटायला लागतो. हा मग तेच ना, आमचं तसंच आहे, रोज भांडणं होते पण काय होत नाही आमचं. तू हे सगळं करतोय आता, एक साईडला सगळं झालं, तुझं गोल काय नक्की आयुष्यात, काय करायचंय असं?
कुठं पोचायचंय असं काय ठरलंय तुझं? माझ्या जीवनात पोहोचायचं तर लय उंच जायचंय भाऊ, पण सगळ्यात मेन तर आता करंटली माझा गोल एकच आहे, माझ्या आईला घरी घेऊन द्यायचं मला फक्त. बस तेवढंच गोल आहे माझं सध्या. पहिलं तर एवढंच मोठं गोल आहे माझा नाही का. त्यांना माहिती नाही मी काय काय करतोय त्या गोष्टीसाठी, अजून त्यांना आयडिया पण नाहीये. पण 1-2 वर्ष जास्तीत जास्त तेवढंच 100% आहे ते होणार आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे आम्हाला. तेवढंच म्हणजे माझं नाही का confidence. पहिलं गोल आहे. त्याच्यानंतर लय काय करायचंय मला, माझ्या मित्रांना बी सेटल करायचंय. मित्र कायम तुझ्या प्रत्येक पॉडकास्ट मध्ये आपण मित्र मित्र ऐकतो ते. काय तरी मित्र तुझ्यासाठी? मित्र म्हणजे माझ्यासाठी लय मोठा विषय आहे. म्हणजे मैत्री म्हणजे सगळ्यात वर ठेवतो मी आई वडिलांनंतर मैत्रीला, सगळ्यात वर. म्हणजे आमची मैत्री अशी आहे की माझ्या घरचे बोलते तू जाऊ नको, पण तिथं अमन आला, सागर आला तर म्हणते जा घेऊन जायला, काय विषय नाही. एवढी म्हणजे आमची मैत्री असली डेंजर आहे ना, जेव्हा काय नव्हतं तेव्हापासून आमची मैत्री आहे. लय म्हणजे म्हणजे अमन आहे ना माझा मित्र, लय म्हणजे लय खास आहे. सगळ्यांना माहिती आहे. एकदा मी सगळ्यांना सोडन, पण अमन, सागर, एजे यांना नाही सोडणार कधी. काय झालं सीन? एखादा किस्सा सांग ना म्हणजे की- आमची मैत्रीचा विषय कसा आहे माहिती आहे का भाऊ, आधी हे सगळे कामाला जायचे आणि मी एवढं आधी लॉकडाऊन नंतर मी कामाला नव्हतो आणि लय अवघड दिवस होते नाही का ते. म्हणजे लय टेन्शन असायचं मला. रिचार्जची तारीख जवळ आली ना, 4 दिवस आधी मला टेन्शन असायचं, आता रिचार्ज कसं मारू मी. एवढे म्हणजे एवढे वाईट दिवस होते नाही का. त्याच्यानंतर म्हणजे घरचे होते चांगले, पप्पा बिप्पाचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, पण घरी नव्हतं मागत मी पैसे. पण माझ्या मित्रांना माहिती होतं, माझा फोन आला नाही ना त्यांना कळायचं की रिचार्ज संपला वाटतं याचा, आणि ते न सांगता मारायचे आई ग. मित्र माझे. आणि चहा प्यायला गेलो ना, बाई आज तू नको पाजू मी पाजतो, असा विषय. आणि मेन माझ्याकडे आधी गाडी नव्हती जरा, माझे मित्र मला घ्यायला यायचे. ते गोष्ट लागली मला नाही का, जेव्हा माझ्याकडे गाडी बिडी नव्हती तेव्हा पण ते सोबत होते. आणि सगळ्यात मेन काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हा अमनने त्याचं डेबिट कार्ड मला दिलं ते यूज करायला. म्हणजे उडवताना मला आजपर्यंत विचारलं नाही तू किती पैसे उडवले त्यातनं. भारी. अशी या मैत्री आमची. मित्रांची जी मैत्री असते ना, म्हणजे हा मित्र ती लईच वेगळी असते रे. म्हणजे त्यांना लय सांगावं म्हणजे नाही लय. लागत, ते काहीतरी वेगळंच लय असतं. म्हणजे लय ओळखून जातात ते आपल्याला. 2-3 असतात पण कट्टर. लय कट्टर. माझ्या तर मित्रांना नाही बोलता येणार, भाऊच बोलतो मी त्यांना. हा तसंच भाऊच डायरेक्ट. काय रक्ताचं म्हणून काय आलं, रक्ताचं नसलं म्हणून काय आलं. म्हणजे असले मित्र आहेत ना माझे, जर आम्ही 1-2 दिवस भेटलो नाही ते इमोशनल रील्स पाठवतात मला. घर के जिम्मेदारियों के लिए मुझे बाहर जाना पड़ता है दोस्त, असे रील्स पाठवतात नाही का. मग मी स्वतः फोन लावून बोलतो कुठे तू, घराखाली आहे पहिलं. म्हणजे माझं एक स्वप्न आहे की माझ्या मित्रांना मला माझ्यापेक्षा वर बघायचं, वा माझ्यापेक्षा. नक्कीच. आणि जे जे ज्याच्या पोरांची किंवा ज्याच्या मित्रांचे स्वप्न आहे ते सगळे मोठे होतात आणि सगळे एकत्र मोठे होतात हे हा, पाहिलं. म्हणजे मी पण हे सगळं जे केलंय ना, आई वडिलांचं माहितच नव्हतं हे करिअर वगैरे. आई वडिलांना माहित नाही ते काय गोष्टी आहेत, अजून पण कळत नाही त्यांना मी नक्की काय करतो. हा बरोबर फक्त युट्यूब करतो किंवा काय पैसे कुठून येतात कशा येतात बरोबर. त्यांना ह्यातलं नॉलेज नसतं. करतोय ना, कर आम्ही आहे. हम्म. पण त्यांच्यानंतर त्यांचा सपोर्ट थोडासा असतो या गोष्टींना. हा असतो ना. पण नंतर सगळे मित्रांवरती असतो आपण हा की मित्रांवर मित्रच depend सगळं. की माझं पण एक मित्र आहे धुरंधर किंवा असे भरपूर जण आहेत सगळी टीम पोरं बिरं. तर ती एक मैत्री अशी आहे ना की म्हणजे आमचं जेव्हा मी जॉब सोडत होतो ना, हा. तो जॉबला होता, मी त्याला म्हणलं होतं की तो असंच म्हटला होता मला की मी पण सोडू का. म्हणलं तू नको सोड, तू जॉबच कर, मी सोडतो माझा जॉब. कसं होईल म्हणलं, दोघांनी सोडलं तर दोघंही रस्त्यावर आलं तर अवघड होईल. म्हणलं तू जॉब कर, तुला फिक्स राहील काहीतरी, तुझे घरचे पण सिक्युअर राहतील वगैरे. मी रिस्क घेतो, मी सोडलं तो आहे जिथं हा, कमी पडेल. backup आणि ला. मग तसंच चाललंय. पण कधी कधी असा विषय होऊन जातो की त्याच्या जॉबचे पण पैसे थांबतात, माझी इकडे हा. लागतात. मग असतो कोणाला तरी तिसऱ्याला फोन करायचा हा. आणि असं. पण ते मित्रांचा सपोर्ट जो असतो ना मेंटली, तो- तो लय बेकार असतो. म्हणजे हम्म. जेव्हा काही नसताना आणि सगळं असताना सपोर्टच मेंटली आपल्याला महत्वाचा असतो. ते लय ते महत्वाचं. पैसे नसले असले त्याला काही फरक नाही त्याला पडत. फरक नाही पडत. आपण 10 रुपये पण दिवस काढलेले आहेत. मित्रांचा लय सपोर्ट आहे भाऊ मला नाही का प्रत्येक गोष्टीत. म्हणजे माझ्या चुकीत पण माझे मित्र माझ्या साईडला असतात. दादा हे सगळं सुरू होतं तू आता आई वडिलांबद्दल बोलला, मग हा. त्यांच्या जीवाला पण धोका आहे का रे तू हे सगळं नाही, करतोय नाही. तर त्यांच्या जीवाला नाही ना नाही यायचं. तसला काही विषय नाही. कारण मेन विषय काय माहितीये का, जरी गुन्हेगारी असली, गुन्हेगारी क्षेत्रात पण नाही का एकामेकाच्या घरच्यांना फुल इज्जत असते. कधीच घरापर्यंत कोणता गुन्हेगार कोणाच्या जात नाही, कधीच जात नाही. आजपर्यंत जेवढे मी बघितलंय ना, माझ्यापेक्षा बी लय लोकांनी बघितले, पण जेवढे मी बघितलंय कोण कोणाच्या घरापर्यंत जात नाही कधी. त्याच्यात इथिक्स आहेत जे काय इज्जत असतील आहे, ते घरच्यांना इज्जत आहे घरच्यांना एंड पर्यंत नाही का.
असे समोरासमोर एकामेकाला मारतील ते, पण घरच्यांपर्यंत समोर त्यांच्या घरचे आले तरी शांत बसतात. वा म्हणजे एवढे आहे त्यांच्यात चांगली प्रत्येकाच्यात नाही का, घरचे आले की शांत. तू कर्म वगैरे मानतो का? मानतो ना भाऊ, लय मानतो मी. कारण नाही का, ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत वाईट केलेत ना, त्यांच्यासोबत लय वाईट वाईट झाले. काय सांगतो? लय म्हणजे लय वाईट वाईट झाले. मग तू केले कर्म, तू तुझ्या हातात घेतो मी की- महादेववर सोडून टाकले सगळं. तो बघतो सगळं नाही का, म्हणजे माझ्या डोक्यावर लय मोठा हात आहे. माझ्या डोक्यावर एवढा मोठा हात आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्यापर्यंत काय वाईट गोष्टी येतच नाही. महाकाल सगळं सांभाळून घेतो नाही का. खरे. लय म्हणजे लय मोठी पॉवर आहे, म्हणून मी खचत नाही कुठं नाही का. ती जर पॉवर बॅकअपला असेल हम्म. तर तो सगळ्यात मोठा बॅकअप आहे. सगळ्यात मोठा मग बॅकअप. पुढे कोणी येऊ. तेच त्यामुळे मी घाबरत नाही कुणाला. जे होईल ना, काय काय व्हायचं ते महादेव बघून घेईल. आणि होतच. कधी मला नाही का असं निराश नाही झालो मी आयुष्यात नाही का. जेव्हा माझ्याकडे काय नव्हतं, आता पण एवढं काय नाहीये तरी पण मी निराश नाहीये. जेवढं दिलंय ते त्याची हे आहे. पण त्या परिस्थितीत तर त्यांनी मला ठेवलं नाही कधी. एवढा माझा बिलीव्ह आहे नाही का महादेववर. लय म्हणजे लय प्रेम आहे पण माझं. तू असं एखादा कांड केला, कोणाला हे हा. केलं, तेव्हा असं वाटतं घ्यायला आपण जरा चूक केली, जरा गिल्ट बसला आपल्याला, महादेव आपले कर्म चुकले थोडे. कधी म्हणजे असं काही झालं ना, दरवेळेस माझ्या मनात एकच असते, जर माझ्याकडनं काही चुकी झाल्या ना, एवढ्या वेळेस वाचलो पाहिजे राव, पुढच्या वेळेस नाही करणार. कारण मी महाकाललाच बोलतो, एवढ्या वेळेस वाचव, पुढच्या वेळेस नाही करणार मी काय. पण होतं पुढच्या वेळेस पण पण तेव्हा पण वाचतो मी नाही का. म्हणजे वाचवलंय मला दरवेळेस. म्हणून मी काय झालं ना, माझ्या जीवनात चांगलं घडलं किंवा मला वाटलं नाही का आता मला लय लो फील होतंय, मी पहिलं उज्जैनला जातो. हा, तू मला सांगितलं मग. तू नंबर गांधी टाकल्यावर दुसऱ्या दिवशी गेलो होतो आपण, हा. भेटलो त्याच दिवशी तू दुसऱ्या आता मी दिवशी चालू. आता मी प्लॅन काय ठरवलाय, दर 100K सबस्क्रायबरला एक ज्योतिर्लिंगला जाणार आहे मी नाही का. वा. असं मी कोणत्या तरी पॉडकास्ट मध्ये ऐकलेलं कोणाचं तरी, तेव्हाच मला ती आयडिया आली नाही का, की मला पण करायचं आहे नाही का. जरी नाही झाले आयुष्यात कधी तरी पण मी जाणार. ना ते हे सगळे रॅपर विपर हनी सिंग वगैरे हे म्हणतात की इल्युमिनाटीवरती ते असायचं वगैरे. तू पण ऐकलंय का इल्युमिनाटी ऐकलंय ना वगैरे? भाऊ Illuminati. त्याच्यावर विश्वास ठेवला का लय मोठं होत येतं वगैरे? हम्म. असं आहे खरंय? आसन भाऊ, कारण नाही का बाहेर हे लय जोरात चालू आहे. आपल्या इंडियात नाही माहिती पण बाहेर जोरात चालू आहे. कारण मी आधी नवीन नवीन इंटरनेट मला भेटलेलं ना, मी पहिले हेच सर्च करायचो हॉरर. त्यात मला कळलेलं इल्युमिनाटीचा विषय. मग तुला नाही वाटलं की इल्युमिनाटीला फॉलो करायचं, मग तू पण एक आपली rapper? देवावर श्रद्धा आहे भाऊ आधीपासून. क्या बात आहे. उशिरा भेटन पण भेटन जे पाहिजे ते. तिकडं नाही जायचं ना. तिकडं नाही जायचं. पण असे रॅपर तू ज्यांना ज्यांना ओळखतो इंडस्ट्रीमध्ये हा. असतं हे विषय? आहे? असायला असू शकतात, पण मला हे खोटं वाटतं नाही का, कोणत्या तर कारणांवरनं. कारण मला नाही वाटत हे असं नसलं काय. असं असतं तर मग सगळ्यांनी केलं असतं. पण मला खरं. वाटतंय 1% वाटतं की असन, पण बाकीचं वाटतंय नसन. देवापेक्षा कोण मोठं नाही माझ्यासाठी. स्वतः हनी सिंग पण बोलला आता पॉडकास्ट मध्ये, की आधी तो कुठं तरी गेला होता सॅटॅनिक चर्च मध्ये, त्याला वेगळी फिलिंग आली. हम्म. त्याचा देवावर विश्वास नव्हता. जेव्हा आपला देवावर विश्वास नसतो, आपण पॉझिटिव्ह नसतो, तेव्हा असल्या गोष्टी अट्रॅक्ट करतात आपल्याला. बरोबर. म्हणून ज्याची श्रद्धा आहे त्याला असल्या गोष्टी येतच नाही, आणि आल्या तरी तो मनावर घेत नाही त्या गोष्टी. आता रॅपिड फायर खेळूयात आपण. हा मी शब्द सांगणार काही, हा नावं सांगणार, त्याच्याबद्दल तुला जे मनात येईल ना पहिलं ते एक वर्ड मध्ये तू सांग. हा. ठीक आहे? डिवाइन. क्रेझी. एमिनेम. एमिनेम म्हणल्यावर बाप, डायरेक्ट डेंजर विषय. टुपाक. टुपाक म्हणजे डायरेक्ट प्रेरणास्थान आहे. डिनो जेम्स. डिनो जेम्स म्हणलं की जरा ब्रेकअप वाली फिलिंग आहे माझी त्याला. तो लय गाणं लिहितो. गर्लफ्रेंड गाणं. गर्लफ्रेंड गाणं. हनी सिंग. हनी सिंग म्हणल्यावर भाई इन्स्पिरेशन थोडक्यात. त्यांनी लय प्रेरणा दिली मला. थोडा आता महाराष्ट्रात येऊ. एमिवे. एमिवे म्हणल्यावर भाई तो त्यांनी नाही का असा काळ बदलून टाकला नाही का हिपहॉपचा. संबाटा. संबाटा म्हणल्यावर भाई एक नंबर. क्रेझी. रॉक्सन. रॉक्सन म्हणल्यावर पण भाई एक नंबर. सगळे आपले मराठी आर्टिस्ट एक नंबर. स्टॅन. स्टॅन म्हणल्यावर पण तो त्याच्या पद्धतीने सही चाललाय. ह्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे म्हणल्यावर भाऊ एकनाथ शिंदे डेंजर माणूस आहे. शरद पवार. शरद पवार चाणक्य आणि मोदी. वाढीव माणूस आहे. तू सुरुवातीला सांगितलं हिपहॉप मध्ये ब्लड आणि हा. क्रीप वगैरे बाहेरच्या कंट्री मध्ये ते नावं पण घेत नाही सीच हा. वगैरे. तसं इंडियामध्ये आता तू ब्लड मध्ये आहे. हा. तर क्रीपवाल्यांसोबत तुमचे वाकडं आहे का असं काय? नाही तसं तर काही विषय नाही. आम्ही भेटलो तरी नाही का ऍज अ आर्टिस्ट भेटतो नाही का.
हा. ते फक्त आम्ही रिप्रेझेंट करतो नाही का. ते कल्चर किती केलं तरी आपण 100% इथं आणू शकत नाही. किती केलं तरी ते आपलं क्रिकेट 100% तिकडे नाही नेऊ शकत. जसं आपण प्रेम आहे आपल्या क्रिकेटवर, तसं ते नाही बघू शकत. तसंच आपण त्यांना अडॉप्ट केले फक्त त्यांच्या कल्चरला, अख्खा तर नाही घेऊ मग शकत तू आपण. क्रिपला का नाही गेल, तू ब्लडलाच का असं काय? आता मेन विषय काय, मी ज्यांच्याकडनं इन्स्पायर आहे ना YG, तो पायरो ब्लड मधला आहे. तर मी पण आपलं जे इन्स्पिरेशन आहे ना त्याच्याकडनंच आपण हे झालोय ना. अच्छा, म्हणून त्याच्यामुळे. blood. मग इंडिया तसं काही विषय तसला काही विषय नाही, हॉनर बी नाही कधी नाही का. पण हाय, आम्ही असं नाही का एकनिष्ठ आहे ब्लड साठी. नाही. पण भांडणच कोणासोबत नाही तर मग काय, सगळे एकत्र पण रिप्रेझेंट किती केलं तरी, आता विषय कसा आहे माहिती आहे का, आता जो YGचा होमी आहे का D3 म्हणून, D3 म्हणून ब्लड वॉक गाणं ऐकलं असेल सगळ्यांनी. तर मी चैन बनवली होती YGची नाही का 4 युनिट, त्याचं लेबल आहे, त्याचा फोटो टाकलेला, तिकडून पण आलतं गँग अप्रिशिएटेड. तेच पाहिजे आम्हाला फक्त. हा. अरे तू ते प्रत्येक रॅपर आता पैसा दाखवतो वगैरे वगैरे, गाय चैनी बिनी अशा महागाच्या, तर तू पण काय केली का अशी इन्व्हेस्टमेंट घेतली का? नाही, तसली इन्व्हेस्टमेंट तर मी करणार नाही. आणि सगळ्यांना माहिती, जेवढे पण दाखवतात ना, पहिलं तर ते मटेरियल आपल्या इथे भेटतच नाही. ते वेगळ्या मटेरियल मध्ये बनवून घेतात आणि खरी तर कोण घालत नाही. बरोबर. असा विषय. स्टॅन बिनचे खोटे काय माहित, तेवढी आयडिया नाही. त्यांनी केला असन, पण बाकीच्यांचं माहिती नाही घालत कोण असली. शूजला वगैरे खर्च, तू काय सगळ्यात जास्त शॉपिंग केली होती सगळ्यात जास्त? म्हणजे हिपहॉप म्हणलं की पैसा दिसतो, मग तू तसं काय? आता माझं आधीपासूनच नाही का, मी जास्त शॉपिंग वगैरे होतं नाही खर्च केलं. स्वतःला खर्च केलाय, म्हणजे मोजता नाही येणार एवढा खर्च केलाय. म्हणजे आधी 10,000 म्हणले की मला लय वाटायचं, पण आता असे पण दिवस आहेत की मी त्यात 30-30 हजार रुपये पण घालवलेले डेली. दादूस, तू मित्रांसोबत कंटिन्यू असतो, मग मित्रांसोबत आपले कॉमेडी किस्से तर होतात, ते एखादा कुठला किस्सा आठवतोय का तुला? कॉमेडी सगळ्यात डेंजर नाही का, आम्ही उज्जैनला चाललो होतो नाही का, आणि 2 व्हीलर वर चाललो होतो. एक 390 होती, एक ऍडव्हेंचर होती. इथून नाशिकला गेलो आम्ही रात्री. उज्जैनला 2 व्हीलर चाललो? 2 व्हीलर वर चाललो होतो. नाशिकला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बोलला आता मी गाडी चालवतो. मी चालवली मालेगाव पर्यंत गाडी, साईडला घेतली गाडी नाही का. अमन बोलला आता मी चालवतो गाडी, आणि मला काय सुचलं काय माहित, मी त्याच्या गाडीवर बसलो नाही. मी आधी पण बोललेलो, तो लय रिस्की माणूस आहे. तिकडे जाऊन बसलो, 100 मीटरवरच पुढे गेलो. आम्हाला असलं 120 वर त्यांनी कट मारला नाही का, आणि समोर होते स्पीड ब्रेकर आणि टेम्पो. त्यांनी जी गाडी जाऊन त्याला धडकवली, गाडी डायरेक्ट खड्ड्यात खाली साईडला. मालेगाव मध्ये ऍक्सिडेंट झालता, आणि फुल दूरबीर झालं नाही का. आम्ही मागणं बघतोय, आम्हाला वाटलं गेला जागेवर डायरेक्ट नाही का, पण हेल्मेट होता म्हणून वाचला तो. मोन्या आणि तो दोघं होता नाही का. आम्ही इकडून बघतोय, फुल धुरात ना आम्हाला असा बाहेर आलाय. आणि मोने तिकडून बोलतोय गावठी गावठी कुठे, आणि सगळं झालं नाही का. त्याच्यानंतर मोन्याला फुल लागलेलं पायाला. आमन त्याला काय म्हणतोय, सॉरी राव मोने, होत राहते. मोन्याले म्हणजे आमन लय डेंजर माणूस आहे. म्हणजे अशा गाड्या जाता जाता खड्ड्यात घालणार, काही ना काही डेंजर विषय करून टाकणार तो नाही का. म्हणजे त्यासोबत बसणं लय अवघड आहे. मध्ये तर तो PSI ला माझी गाडी चोरी गेलती नाही का मध्ये, तर PSI येणार होता आमच्या इथे हे बघायला. तर तो बोलला चला 2 व्हीलर वर. PSI ला मागं बसवलं, त्याला घेऊन पण रायडिंग करत होतो. एवढा डेंजर आहे तो माघार नाही घेत. बरं PSI ला घालवलं नाही. हा ना, तो म्हणत होता आळू घे गाडी, तरी योग रायडिंग करतोय. एवढे डेंजर मित्र आहे तो लय डेंजर आहे. बाकीचे आहे निवांत. तोच ज्याला आपण चहा प्यायला भेटलो, चहा प्यायला भेटलो तोच. वाढीव अमन दादा, जरा गाडी सावकाश चाललो. त्याला आता आम्ही बोलून पण फायदा नाही, तो नाही ऐकत आमचं. आणि तुझ्यासोबत एखादा झालेला कॉमेडी किस्सा, फॅन बिनचा एखादा कुठला वाढीव फॅन भेटलेला? हा, एकदा लय वाढीव फॅन भेटला होता. आम्ही चाललो होतो, रोड बंद होता नाही का, कोणती तरी जत्रा होती, मी चाललोय, अचानक एक जण आला आणि म्हणतो MC गायकवाड. आई शपथ बोललो, काय चाललंय, MC गायकवाड. दिले वाईट वाटलं लय म्हणजे अचानक आला आणि बोललो MC गायकवाड का. लय डेंजर. मग काय फोटो म्हणजे अजून पण असे मला फॅन लोक भेटले ना, ऐक ना तू MC गावठी सारखा दिसतो भाऊ थोडा थोडा नाही का. बोललो हा, मला लय जण बोलले, लय वेळा झाला असं. म्हणजे मला ओळखतच नाहीत नाही का. आता मी टॅटू काढून घेणार आहे त्यामुळे काहीतरी, म्हणजे त्यांना कळन मीच आहे. आईला मी पण असं तुला भेटलो अचानक भयानक दगडूशेठच्या इथं रात्री गणपती पाहिला. तो आणतो कार्यकर्ता तो एक होता, तो पण कंटिन्यू तुझ्यासोबत असतो. तो पण कंटिन्यू असतो. एजे होता, रात्री भेटलो ना आपण 1:30-2 वाजता. हा, दगडूशेठच्या अलीकडं गणपती पाहिला. उगाच काही ना काय विचार कर. गणपती बघायच गेलतो भाऊ आम्ही. काय ते विसर्जनच्या टायमाचा विसर्जनला गेलो होतो. आता येत नसेल ना तसं फिरता? नाही ना, आता नाही तसं. तरी पण मी मध्ये गेलो होतो, राम मंदिरचं हे होतं ना आपलं, तेव्हा गेलो होतो दगडूशेठला.